लेवलला जायचं आहे, लक्षात घ्या. सर्वांनी टायटल टाकून घ्या, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय. टायटल टाकून घेतलं सर्वांनी. नितीन सर, तुम्ही घेतलं टायटल टाकून. मला सांगा आता, स्क्रीन मध्ये जो चित्र दाखवला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसून येतं सांगा मला. ज्यांना सांगायचं त्यांनी माईक ऑन करून सांगा. डॉलर दिसत आहेत. डॉलर आणि युरोज दिसत आहेत, बरोबर ना. हो. मग त्याच्यामध्ये आपण जी काही ट्रेडिंग करणार आहे, लक्षात घ्या, ती 2 देशाच्या डॉलरमध्ये किंवा 2 देशाच्या करन्सीमध्ये ट्रेडिंग करणार आहे आपण. म्हणजे ओके. थोडक्यात जर म्हणायला गेलं तर तुम्ही INR किंवा USD म्हणजे थोडक्यात अमेरिका आणि इंडियामध्ये जे काही हे करणार आहे तुम्ही व्यवहार, हा जो व्यवहार आहे याला आपण काय म्हणतो, करन्सी एक्सचेंज म्हणतो. करन्सी एक्सचेंज किंवा करन्सी ट्रेडिंग म्हणतो, लक्षात घ्या. मग करन्सी एक्सचेंज करण्यासाठी प्रत्येक वेळेला तुम्हाला त्या देशाला जावं लागत नाही, लक्षात घ्या. आता जे आलेले आहेत ते ट्रेडिंगचे प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत आणि त्याच्यावर आपण ट्रेडिंग करतो आणि करन्सी एक्सचेंज मधून जो काही तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस होतो तो घेऊन आपण काय करतो, मार्केटमध्ये हे करतो, ट्रेडिंग करतो. थोडक्यात म्हणजे करन्सीमध्ये जे काही ट्रेडिंग केलं जातं त्याला फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतात, लक्षात घ्या. समजलं हे? सर्वांना समजलं फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय आहे? हो सर. कृपा मॅडम, तुम्हाला समजलं हे फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय आहे? टायटल टाकून तिकडे लिहून घ्या की फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे थोडक्यात करन्सी ट्रेडिंग आहे. त्यामध्ये मार्केटमध्ये किंवा तुमच्या प्लॅटफॉर्मवर जे काय अवेलेबल करन्सीज असणार त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग करता येईल. म्हणजे जे काय उपलब्ध करन्सी असतील त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकताय. स्क्रीनवर जे काय दिसतं त्याच्यामधून थोडी शॉर्टमध्ये नोट्स काढून घ्या आणि नोट्स झाल्यानंतर ना हँड राईज करा. फास्टमध्ये घ्या फक्त. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे करन्सी ट्रेडिंग. थोडक्यात सगळं काही लिहून घेऊ नका, कारण की सगळं जर लिहित बसला तर तुम्ही कन्फ्यूज होणार जास्त, लक्षात घ्या. करन्सी ट्रेडिंग म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंग एवढंच लिहिलं तरी चालेल. मोहसिन सर, समजलं ना करन्सी ट्रेडिंग? हा समजलं. थोडा मराठीचा इश्यू है, पण ठीक है. फॉरेक्स ट्रेडिंग मतलब क्या होता है, ये फॉरेक्स ट्रेडिंग जो भी रहता है करन्सी में ट्रेड करते हैं. करन्सी मतलब जो का अपना नाही हाँ मराठी कळतं, पण हाँ ते मला थोडा इंग्लिश मीडियम आहे. चलनामध्ये म्हणजे हा, चलनामध्ये जे काही ट्रेडिंग करतो त्याला करन्सी ट्रेडिंग म्हणतात. तुम्हाला म्हणजे कोण हा एक्सचेंज ना चलन हा म्हणजे. एक्सचेंज करतो. चलनामध्ये एक्सचेंज जे करतो आपण त्याला फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतात. ओके तुम्हाला कोणत्या गोष्टीची जर अडचण येत असेल तर तुम्ही बिंदास्त विचारा मला. ओके चालेल. माझ्या शब्दाची अडचण होत असेल, कारण की आपला पूर्ण जो सिलेबस आहे तो मराठीमध्ये, लक्षात घ्या. हो चालेल सर. मराठी हा. कळतं मला, पण काही टिपिकल वर्ड्स काही शब्द जे समजत नाही ते विचारा तुम्ही बिंदास्त, नो प्रॉब्लेम. काय इश्यू नाही.
बाकी दीपक सर तुम्हाला समजलं फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय आहे? हो सर, समजलं. समजलं ना? नितीन सर हो, तुम्हाला समजलं. समजलं? त्याच्यानंतर ना नेक्स्ट पेजवर बघू आपण. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, हे बघा इथे जर बघितलं तर 2 डिपार्टमेंट आहेत तुमच्याकडे. एक मेजर आहे आणि एक मायनर आहे. आता मला कोण सांगू शकते का मेजर आणि मायनर डिपार्टमेंट का झालेलं आहे इकडे? कोणी सांगू शकतं का मेजर मायनर डिपार्टमेंट का पडलेलं आहे? वरच्या ज्या करन्सी आहेत ते मेजर मध्ये गेलेत आणि खालच्या ज्या करन्सीज आहेत त्या मायनर मध्ये हे गेलेल्या. ऍक्च्युली मेजर वाले करन्सी आय गेस डॉमिनेटिंग आहेत सगळे, हा आणि मायनर अंडर मीन्स डेव्हलपिंग कंट्रीज आणि मेजर डेव्हलप्ड कंट्रीज असे वाटतं. हा म्हणजे थोडक्यात जर म्हणायला गेले, तुमचा आता हा बघितलं तर हा कोणत्या देशाचा करन्सी आहे सांगा मला? इंडिया. इंडियाचे जे काही रुपीज आहेत ते कोणत्या बाहेरच्या देशात चालतात का सांगा मला? नाही चालत. नाही चालत, बरोबर ना? बरोबर. म्हणजे तुमची जी करन्सीची जी व्हॅल्यू आणि तुमच्या देशापुरतं मर्यादित आहे, लक्षात घ्या. आणि इकडचे वरचे जे आहेत ते ऑल ग्लोबली हाय लेवलली चालतात. त्याच्यामध्ये व्हॉल्यूम पण जास्त आहे आणि सगळ्यात जास्त ट्रेडिंग ह्या वर्षामध्ये केली जाते. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या करन्सी आहेत त्या मेजरमध्ये जातात, लक्षात घ्या. आणि ह्या खाली ज्या आहेत त्या मायनरमध्ये जातात. समजलं हे? येस. नितीन सर समजलं. तुम्हाला समजते? माझा आवाज येतो ना तुम्हाला नितीन सर? ओके. त्याच्यानंतर कृपा मॅडम तुम्हाला समजतं? उमेश सर तुम्हाला समजतं? हो सर. समजत आहेत गोष्टी? एक काम करा, नोटबुकमध्ये असे ड्रॉइंग करून घ्या आणि मेजर मायनरचा डिपार्टमेंट करून घ्या. म्हणजे वरती मेजर मायनर घ्या आणि अशा पद्धतीचे जे करन्सी सिम्बॉल आहेत ते थोडक्यात जरी तुम्ही ड्रॉइंग केले तरी चालतील. फास्ट मध्ये करा. सिद्धार्थ सर आवाज येतोय? सिद्धार्थ सर आवाज येतोय का बघा? हा येतोय. येतोय. हा. तुमच्यासाठी प्रश्न आहे, मला सांगा फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? करन्सी ट्रेडिंग. सिद्धार्थ सर तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुम्ही लेट जॉईन झाला, तुमच्यासाठी प्रश्न आहे. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? सांगा मला. माईक ऑन करा तुमचा. नाही, माहित नाही. आता ज्यावेळेला माहित तुम्ही नाहीये. हे बघा इथे चित्र बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं सांगा मला? स्क्रीन दिसते ना तुम्हाला? हो दिसते. हा, स्क्रीनवर जे काही चित्र दिसतात त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं करन्सी ट्रेडिंग म्हणजे काय? म्हणजे फॉरेक्स म्हणजे काय तुम्हाला म्हणायचं सांगा मला? फॉरेक्स ट्रेडिंग हे आपलं तुमचं गोल्ड किंवा बिटकॉइन ह्याच्याशी रिलेटेड आहे. हे बघा फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे करन्सी मधलं ट्रेडिंग आहे, लक्षात घ्या. इथं करन्सी दिसतात का तुम्हाला? डॉलर आणि युरोज. हो.
फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे करन्सी मधलं ट्रेडिंग आहे, लक्षात घ्या. नोटबुक असेल तर नोट डाऊन करून घ्या. हां ठीक आहे. त्याच्यानंतर मेजर मायनर मध्ये बघितलं तर मेजर जे काय आहे आपल्याकडे ते सगळ्यात जास्त प्रमाणात मार्केटमध्ये वापरलं जातं आणि ग्लोबली वापरलं जातं. याचा जो व्हॉल्यूम आहे सगळ्यात जास्त व्हॉल्यूम आहे, लक्षात घ्या. वरती मेजरमध्ये जे काय आहे याचा व्हॉल्यूम जास्त आहे, म्हणून तो ह्या ज्या वरच्या ज्या करन्सी आहेत त्या मेजरमध्ये जातात, लक्षात घ्या. आणि खालच्या ज्या करन्सी आहेत त्या मायनरमध्ये जातात, कारण की यांचे व्हॉल्यूम जास्त नाही आहेत, लक्षात घ्या. मार्केटमध्ये त्यांचा व्हॉल्यूम जास्त नाही आहे म्हणून ते मायनरमध्ये जातात. कोण सांगू शकते एफडी म्हणजे काय? फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट. मला सांगा, तुमच्याकडे जी काय फिक्स डिपॉझिट आहे ही बँकेमध्ये ठेवतो आपण, बरोबर ना? बरोबर. मग ती वार्षिक तुम्हाला वर्षाला रिटर्न देते, मग ती किती टक्के देते सांगा मला? 6 ते 8%. 7% देते किंवा 8% देते, लक्षात घ्या. आपण जास्तीत जास्त 10% जरी पकडलं तरी काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला. म्हणजे थोडक्यात समजा, इकडे तुम्ही जर बँकेमध्ये जर 10,000 रुपये जर ठेवले तर बँक तुम्हाला एका वर्षाने किती रुपये देणार आहे? 700 रुपये देणार आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? बरोबर. हा. त्याच्यानंतर ना म्युच्युअल फंड मध्ये एका वर्षाचे रिटर्न किती मिळतात सांगा मला, किती टक्के मिळतात? सांगा. बाकीच्यांनी सांगितले तरी चालेल, बाकीच्यांनी सांगितले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना सांगायचं त्यांनी माईक ऑन करून सांगा. म्युच्युअल फंड मध्ये किती टक्के रिटर्न दिले जातात? 15 ते 16%. 15 ते 16%. जास्तीत जास्त आपण 25% धरू. त्याच्यानंतर ना बिझनेसमध्ये समजा, आता तुम्ही एका बिझनेसमध्ये जर पैसे लावलेत, एक 25 लाख रुपये जर तुम्ही बिझनेसमध्ये जर लावलेत, 25 लाख रुपये, तर हे 25 लाख रुपये जे काय तुम्ही लावणार आहे ते तुमच्याकडे ज्यावेळेला नेटमध्ये कधी मिळणार सांगा? नेट जे काय 25 लाख रुपये जे काय लावलेत ते नेटमध्ये तुम्हाला परत कधी मिळणार? त्याच्यासाठी काय कालावधी असेल? त्याला असं काय नाही, कधी पण मिळू शकतात. तरी पण साधारण काय कालावधी असेल तुमच्याकडे? आता समजा तुम्ही बिझनेस करताय, 25 लाख रुपयासाठी हॉटेलसाठी लावलं, लक्षात घ्या. पण ते हॉटेल ज्या वेळेला तुम्ही काढता त्याच्यानंतर किती दिवसानंतर किंवा किती वर्षानंतर तुम्हाला ते 25 लाख रुपये नेट मिळणार आहेत? म्हणजे 5 वर्षाच्या नंतर मिळतील. हा, 5 वर्षाचा नंतर मिळणार, म्हणजे 5 इयर्स मिनिमम इथे काय तुमच्याकडे हे आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर रिअल इस्टेट म्हणजे तुम्ही जे काय इस्टेटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही जे काय पैसे लावणार आहेत, आता ही रिअल इस्टेट जी ही आहे ही डबल होण्यासाठी, म्हणजे समजा इथे तुम्ही एक 25 लाख रुपये लावलेत, तर 25 लाख रुपयाची रिअल इस्टेट डबल होण्यासाठी किती वेळ लागेल सांगा मला? कालावधी सांगा काय असेल? रिअल इस्टेट थोडं लवकर होऊ शकते. रिअल इस्टेट थोडी लवकर होऊ शकते, 5 वर्ष. तरी पण 5 वर्ष, मिनिमम 5 वर्ष लागतात ना? हा, 5 वर्ष लागतील. 5 वर्ष हे मिनिमम लागणार, लक्षात घ्या. बरोबर आहे का? इथं 25 लाख रुपये लावला, इथं 25. आता गोल्ड पण, सोनं जरी तुम्ही घेऊन ठेवलं, लक्षात घ्या. आता सोन्याचा रेट काय, समजा एक 75,000 रुपये सोन्याचा रेट आहे तुमच्याकडे. 75,000चं सोनं तुमच्याकडे 1.5 लाख रुपयाला कधी जाणार सांगा? त्याच्यासाठी काय कालावधी असेल? सोन्यामध्ये लोक इन्व्हेस्ट करतात ना, कशासाठी करतात? पैसे काहीतरी वाढावे किंवा त्याचा काहीतरी फायदा व्हावा, बरोबर ना? हो, त्याच्यामुळे लोक सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करतात, बरोबर आहे ना? मग बरोबर. हे तुम्ही जे काही 75,000 जे काही इन्व्हेस्ट करणार आहे त्याचे डबल कधी होतील, त्याचा काय कालावधी असेल? एक 10 वर्ष लागतील. 1.5 लाख, 5
7-8 वर्ष तरी लागतील आरामशीर. 7-8 वर्ष 10 10 वर्ष बरोबर आहे. म्हणजे हा. इथे सगळीकडे जर बघायला गेलं तुमच्याकडे बिझनेस मध्ये जर बघायला गेलं किंवा रिअल एस्टेट किंवा गोल्ड सगळीकडे मिनिमम तुमच्याकडे किती वर्ष लागत आहेत? 10 वर्ष लागत आहेत, लक्षात घ्या. बरोबर आहे. बरोबर. आता हे झालं तुमच्याकडे सगळे इन्व्हेस्टमेंटचे प्रकार झाले, लक्षात घ्या. पण तुम्ही जे काही फॉरेक्स शिकणार आहेत ते पण तुमच्यासाठी काय आहे? एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे ना. आता मला सांगा, हे 10,000 रुपये गुंतवले तुम्ही, ह्या 10,000 रुपयाचे 700 रुपये तुम्हाला मिळाले, किती दिवसानंतर मिळाले सांगा मला? 1 वर्षानंतर. 1 वर्षानंतर. म्हणजे 365 दिवस तुम्ही बँकेमध्ये हे पैसे ठेवल्यानंतर ना तुम्हाला 700 रुपये मिळालेत. बरोबर आहे. बरोबर. त्याच्यानंतर ना फॉरेक्स हे जर तुम्ही जर समजा फॉरेक्स मध्ये लावलेत, लक्षात घ्या, हेच जर पैसे तुम्ही फॉरेक्स मध्ये लावले आणि रोजचा तुम्हाला किती टक्के अर्निंग करायचं? 1% अर्निंग करायचं. 1% म्हणजे किती? 100. हे समजा तुमचे 10,000 म्हणजे $100 आहेत. हे $100 आहेत. $100ला 1% अर्निंग म्हणजे किती आहे? तुमच्याकडे 1 USD आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. 1 USD आहे. तुम्ही 1 जरी USD जरी दिवसाला जरी घेतला तर तुम्ही 1% अर्निंग करू शकता, लक्षात घ्या. मग 1% जर अर्निंग करत असाल तर महिन्यामध्ये आपल्याकडे 20 ट्रेडिंग सेशन असतात. 20 ट्रेडिंग सेशनचे तुमच्याकडे 20 USD तुमच्या काय होतं? प्रॉफिट होतो, लक्षात घ्या. दिवसाला 1%. रिस्क जास्त नाही आहे, लक्षात घ्या. विदाउट रिस्क मार्केटमधून 1% तुम्हाला अर्निंग करता येतं. महिन्याला तुम्हाला 20% मिळणार. टोटल ट्रेडिंगचे सेशन जर तुम्ही बघितले तर 200 सेशन आपण पकडू, 240 260 असतात, पण 200 पकडू. 200 ट्रेडिंग सेशनचे तुम्हाला $200 काय होतं? प्रॉफिट होतो, लक्षात घ्या. आता मला सांगा, $200 तुम्हाला जो काही प्रॉफिट झालाय तो किती डॉलरला झाला सांगा मला? $100. $100ला $200 प्रॉफिट झालाय, बरोबर आहे काय? $100ला $200 प्रॉफिट झालंय तुम्हाला. मग हे तुम्हाला 200 दिवसात झाले. मग ज्या वेळेला तुम्ही 10,000 जे बँकेत जर ठेवले असते तर तुम्हाला त्या 10,000च्या मागे फक्त 700 रुपये मिळाले असते, बरोबर आहे ना. तेव्हा काय इथे फक्त तुम्हाला 700 रुपये मिळाले असते. पण तुम्ही जर फॉरेक्स मध्ये हे इन्व्हेस्ट करून रोजचा जर 1% तुम्ही जर काढला तर तुम्हाला 200 USDचा प्रॉफिट झाला ना. 200 USDचा प्रॉफिट झाला. याचा अर्थ आता एक्सनेसच्या हिशोबाने जर म्हणजे आपल्या ब्रोकरच्या हिशोबाने जर धरलं तर 18,000 रुपयाचा तुम्हाला काय झाला? प्रॉफिट झालाय. 18,000 रुपयाचा प्रॉफिट झाला आणि तुमचे पहिले जे 9,000 रुपये आहेत ते, बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही 18,000 रुपये प्रॉफिट दिलाय, पण लोक काय करतात? ही पैसे सगळं बँकेतच ठेवतात. त्यांना हे मार्केटमध्ये काय करतात? मार्केटला खूप भितात, बरोबर ना. पण लोकांचा काय प्रॉब्लेम आहे? लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की मार्केटमधनं किती टक्के पैसे मिळवायला पाहिजे हे लोकांना माहिती नाही, लक्षात घ्या. बरोबर ना. आता माझा सर्वांसाठी एक प्रश्न असणार आहे. सर्वांनी एकेकानी माईक ऑन करून उत्तर द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की दिवसा मार्केटमधून किती टक्के काढले पाहिजेत. सर्वांनी माईक ऑन करून एकेकाने हे द्या, उत्तर द्या. 1 to 2%. ओके. नितीन 3%. सर सांगा. मोहसिन सर सांगा. 5%. 5%. ओके. बाकीच्याने सांगा, ज्यांचे माईक ऑन करून सांगा. 5%. 5%. 1%. 5%च्या आत. 5%च्या आत, बरोबर आहे. मला सांगा, मार्केटमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही 1% 5% काढू शकता का मार्केटमधून? नाही काढू शकत, बरोबर ना. मग किती टक्के काढले पाहिजे तुम्हाला मार्केटमधनं? 1%. 1% काढला पाहिजे ना. हे बघा, मी असं म्हणत नाही की तुम्हाला मार्केटमधनं जास्त पैसे काढू नका. तुम्ही काढू शकता, लक्षात घ्या. पण मार्केटची जी तुमच्याकडे ग्रीप आहे ती ग्रीप बसण्यासाठी वेळ लागतो, लक्षात घ्या. आणि लोक का फसतात की दिवसाला त्यांना 5% आणि 10% लागते, लक्षात घ्या. $100ला 5-10% दिवसाला प्रॉफिट करायला जातात आणि त्या प्रॉफिट मग मागे ते लोक काय होतात? लॉस मध्ये जातात, बरोबर ना.
तेच जर तुम्ही 1 आणि 2% जर दिवसाला जर अर्निंग करला तर तुमचे पैसे लूज होणार आहेत का सांगा मला मार्केटमध्ये? नाही होणार ना. ज्यावेळेला तुमच्याकडे हा प्रॉफिट तुम्ही समजून घेणार 1%चा 2% जी कन्सिस्टन्सी तुमची फुल एक 6 महिने 5 महिने ज्यावेळेला होणार त्याच्यानंतर ना तुम्ही 5% 3% अर्निंग करू शकता. लक्षात घ्या. कळालं हे सगळ्यांना? हो कळालं. कृपा मॅडम समजलं हे? राहुल सर आवाज येतोय माझा? त्याच्यानंतर ट्रेडिंग हे खूप सोपं आहे कारण की ते स्मार्ट आहेत. पण ते योग्य पद्धतीने करायला शिकणे खूप महत्वाचं आहे. बरोबर ना? मला सांगा लोक ट्रेडिंग करण्याकडे का हे होत आहेत, अट्रॅक्ट का होत आहेत सांगा मला? लोक ट्रेडिंग करण्याकडे अट्रॅक्ट का होत आहेत? त्याच्या मागचं कारण काय सांगा मला? प्रॉफिट. प्रॉफिट. बरोबर ना? प्रॉफिट होतो किंवा इन्स्टंट प्रॉफिट पाहिजे त्यांना. बरोबर ना? हो. इन्स्टंट प्रॉफिट पाहिजे. बरोबर ना? आता तुम्ही मला सांगा ज्यावेळेला तुम्ही शाळेला किंवा स्कूलला ज्यावेळेला तुम्ही जात होता त्यावेळेला किती वर्ष घालवले शाळेमध्ये? शाळेमध्ये तुमचे किती वर्ष गेलेत? 16-17 वर्ष. 10-12 वर्ष शाळेत गेलेत. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये 5-6 वर्ष गेलेत. बरोबर काय? त्याच्यानंतर डिग्रीला 5-6 वर्ष गेलेत. टोटल किती झालेत? 25 वर्ष तरी झालेत. बरोबर ना? हो. आणि 25 वर्ष ज्यावेळेला झाले तुमच्याकडे त्याच्यानंतर तुम्ही पैसे मिळवायला चालू झाले ना? हो. बरोबर आहे काय? मग मार्केटमध्ये तुम्ही 1-2 महिन्यानंतर प्रॉफिट करू शकता का सांगा मला? नाही सर. नाही करू शकत ना. मग मार्केटला किती वेळ दिला पाहिजे सांगा मला? मार्केट शिकण्यासाठी तुमच्याकडून किती वेळ दिला पाहिजे? मॅक्झिमम 3 ते 4 वर्ष. 3 ते 4 वर्ष दिले पाहिजेत ना. 3 ते 4 वर्ष जर तुम्ही मार्केटला जर प्रॉपर जर देत असाल तर तुम्हाला मार्केट समजू लागतं. लक्षात घ्या. बरोबर ना? हो सर. हा. मग याच्यामध्ये लोकांचा काय प्रॉब्लेम होतो की लोकांना हे स्मार्ट वाटतं. स्मार्ट म्हणजे थोडक्यात काय की लोक ज्या वेळेला म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलं तुमचे हात वगैरे काय घाण होणार नाहीत. परत कुठं तुम्हाला हे ओझं उचलायला जायचं नाही इकडे. त्याच्यामुळे लोक काय करतात मार्केटकडे झुकायला लागल्यात. लक्षात जास्त म्हणजे अट्रॅक्ट व्हायला लागल्यात. पण त्यांना हे बरोबर. माहित नाही. लक्षात घ्या. त्यांना हे माहित नाही की मार्केटला कमीत कमी 4-5 वर्ष दिले पाहिजेत. मग लोक काय करतात एक क्लास करतात कुठला तरी आणि क्लास केल्यानंतर ना दुसऱ्या महिन्यात लगेच त्यांना प्रॉफिटची अपेक्षा असते. होणार काय सांगा मला? प्रॉफिट होऊ शकतो का असं? नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जे काय करायचं आहे ते ट्रेडिंग योग्य पद्धतीने करायचं आहे. लक्षात घ्या. समजलं हे? समजलं दीपक सर? हो सर. त्याच्यानंतर ना हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. शेअर मार्केट असो वा फॉरेक्स मार्केट हे पैसे मिळवायचे मशीन आहे का सांगा मला? पैसे मिळवायचं मशीन आहे का सांगा मला? राहुल सर सांगा. आवाज तुमचा येत नाही आहे. नाही सर. पैसे मिळवायचं मशीन नाही. मग काय आहे सांगा मला? रोहन सर सांगा मला. मार्केट हे तुमच्यासाठी पैसे मिळवायचे मशीन आहे का? हो. पैसे मिळवण्यासाठी मार्केटमध्ये येतात ना सगळे. बरं ठीक आहे. ओके. कृपा मॅडम सांगा. मार्केट हे पैसे मिळवायचे मशीन आहे का? आवाज येतो तुम्हाला? तो एक प्लॅटफॉर्म आहे. तो एक प्लॅटफॉर्म आहे. हा सर. ओके ठीक आहे. हो का? पैसे मिळवायचे मशीन जर कोण म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. लक्षात घ्या. कारण की मार्केटमध्ये जर तुम्ही पैसे मिळवायला जर आला तर तुमचा फोकस फक्त प्रॉफिटकडे जातो. लक्षात घ्या.
फक्त तुमचा प्रॉफिटकडे लक्ष देतात आणि ज्या दिवशी तुम्ही प्रॉफिटकडे लक्ष देता त्यावेळेला मार्केट तुम्हाला प्रॉफिट देऊ शकत नाही, लक्षात घ्या. म्हणून मार्केटला जर तुम्हाला बघायचं असेल तर मार्केटला एका बिझनेस सारखं बघायचं असतं आणि बिझनेस मधील प्रत्येक रूल फॉलो केले पाहिजेत, लक्षात घ्या. बरोबर ना? मार्केट हा बिझनेस आहे काय मशीन आहे सांगा मला? बिझनेस बरोबर आहे ना? मार्केटला तुम्ही बिझनेस म्हणूनच बघायला पाहिजे आणि बिझनेस मधील जर प्रत्येक रूल जर फॉलो करत नसाल, बिझनेस मधील जर प्रत्येक रूल जर तुम्ही फॉलो करत नसाल तर मार्केट तुम्हाला काय करणार आहे? तुम्हाला घेऊन जातं, लक्षात घ्या. मार्केट एवढं पैसे नेतं तुम्हाला समजणार पण नाही. त्यामुळे मार्केटला एका बिझनेस प्रमाणे बघा. आता रेग्युलर आपले जे बिझनेस असतात त्या बिझनेसमध्ये काय असतं की एक नोंद वही असते. त्या नोंद वहीमध्ये काय लिहिलेलं असतं की माल म्हणजे तुमचे जे आयटम्स आहेत ते किती आहेत, त्याची मोजणी असते, ते किती विकले गेलेत, किती आहेत शिल्लक, त्याच्यानंतर प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला, हे असं सगळं असतं ना बिझनेसमध्ये. मग हे मार्केटमध्ये अशा पद्धतीचं तुम्हाला सगळे रूल फॉलो करावे लागतात, लक्षात घ्या. नाहीतर मार्केट तुम्हाला घेऊन जातं, लक्षात घ्या. तुम्ही स्वतःला जर या मार्केटमध्ये जर डेव्हलप नाही केला तर मार्केट तुम्हाला घेऊन जाणार, लक्षात घ्या. कळालं हे? त्याच्यानंतर इंडियन मार्केट कोणी कोणी केले मला चॅट बॉक्स मध्ये टाका. इंडियन मार्केट यस म्हणून टाका. नितीन सर आवाज येतोय तुम्हाला माझा? माईक ऑन करा तुमचा. हा, इंडियन मार्केट केलं ना तुम्ही? हो. इंडियन मार्केट केलेलं आहे तुम्ही आता आणि तुम्हाला फॉरेक्स करायची इच्छा आहे, बरोबर ना? येस सर. हा, इंडियन मार्केटमध्ये आणि फॉरेक्स मार्केट पण मध्ये पण लॉस होतो, बरोबर आहे ना? दोन्ही मार्केटमध्ये लॉस होणार तुमच्याकडे, बरोबर आहे ना? हो सर. हा, पण फॉरेक्स मार्केट जर बघायला हो गेलं सर. तर इंडियन मार्केट सारखं हे नाही आहे, लक्षात घ्या. इंडियन मार्केटमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत त्यात तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक आहेत, लक्षात घ्या. पण फॉरेक्स मार्केटमध्ये तशा काही गोष्टी नाहीत आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आज बघणार आहोत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर इंडियन मार्केट जे काय आहे ते तुमच्यासाठी 24 तास चालू असतं, लक्षात घ्या. मार्केट इथे तुमच्याकडे 24 तास चालू असल्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही ट्रेडिंग करू शकता ना, म्हणजे तुम्ही ज्या टाइममध्ये अवेलेबल आहात त्या टाइममध्ये तुम्ही काय करू शकता? ट्रेडिंग करू शकता. त्याच्यानंतर सेकंड जो पॉईंट आहे, इंडियन मार्केटच्या तुलनेत फॉरेक्स मार्केटचा जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम हा जास्त आहे, लक्षात घ्या. व्हॉल्यूम माहित आहे ना सर्वांना? मला सांगा, व्हॉल्यूम कोणाला माहित नाही त्याने नो नो म्हणून सब्जेक्ट हे टाका, चॅट बॉक्स मध्ये टाका. व्हॉल्यूम मला नाही माहिती. हे बघा मोहसिन सर, हे एक मार्केट आहे आणि हा एक मार्केट आहे. आता इथे बघायला गेले तर इथं तुमच्याकडे गोल्डची 2च दुकानं आहेत आणि इकडच्या बाजूला भरपूर दुकान आहेत, बरोबर ना? समजतं हे? हो हो. इथे दोनच शॉप आहेत आणि इकडे लॉट्स ऑफ शॉप्स आहेत तुमच्याकडे. मग तुम्ही मला सांगा याच्यामध्ये गर्दी कुठं होणार? 1 नंबरला होणार की 2 नंबरला होणार? 2 नंबरला जास्त. 2 नंबरला होणार. मग ती जी गर्दी आहे त्याला काय म्हणतो आपण? व्हॉल्यूम म्हणतो, लक्षात घ्या. ओके ओके. म्हणजे इंडियन मार्केट आहे 1 नंबरचं दुकान आहे, लक्षात घ्या, आणि फॉरेक्स हे 2 नंबरचं आहे. समजलं तुम्हाला व्हॉल्यूम म्हणजे काय? हो समजलं. व्हॉल्यूम म्हणजे थोडक्यात जर बघायला गेले तर भाग जे घेणार असतात, म्हणजे त्याच्यामध्ये जे ट्रेडिंग करतात त्यांची जी संख्या आहे, क्वांटिटी किंवा संख्या आहे, त्यांचा जो हे असतो म्हणजे काउंट असतो तो जास्त आहे, लक्षात घ्या. त्याला आपण काय म्हणतो? व्हॉल्यूम म्हणतो, लक्षात घ्या. ओके ओके. समजलं? येस येस येस. ओके. त्याच्यानंतर ना एक्सपायरी नसते. आता मला वाटते मोहसिन सर तुम्ही बँक निफ्टी केलेली नाही, बरोबर ना? तुम्ही नवीन आहात. आवाज येतो माझा मोहसिन हो सर? नवीन. नवीन आहात ना, पूर्णपणे तुम्ही नवीन आहात.
तुम्ही तुमचा माईक जरी ऍक्टिव्ह ठेवला तरी चालेल, हो हो कारण की सगळं काय जे काही आपण हे करतो ते बेसिक ॲडव्हान्स आहे आणि नवीन लोकांसाठी ते चांगल्या पद्धतीने आपण डेव्हलप करतो, कारण की बाकीच्या लोकांना ह्या गोष्टी माहिती आहेत. लक्षात घ्या. एक्सपायरी नसते. माहिती आहे तुम्हाला एक्सपायरी म्हणजे काय असतं? बहुतेक ते टायमिंग असतं ना हा, त्याच्यामध्ये. एक्सपायरी म्हणजे टायमिंग असतं, म्हणजे एक टाइम पिरियड असतो. विकलीचा हो. टाइम फ्रेम असतो आणि विकलीच्या टाइम फ्रेम मध्ये हा प्रीमियम जो असतो तुमचा, समजा हा प्रीमियम तुमच्याकडे 100 रुपये, तो 100 रुपये ज्यावेळेला वीक संपत येतो तुमच्याकडे, हम्म. वीक ज्यावेळेला संपत होतो त्यावेळेला तो प्रीमियम काय होतो, झिरो होतो. मग ह्याला काय म्हणतात, एक्सपायरी. म्हणजे ओके. प्रीमियम तुमचा डिके होतो थोडक्यात. प्रीमियम म्हणजे जे आपण पैसे त्याच्यामध्ये ठेवतो ते. नाही, पैसे नाही, ही एक किंमत असते. हा प्रीमियम हो. तुम्ही समजा जर 7,000 रुपये देऊन जर तुम्ही हा प्रीमियम जर उचलला, तर ह्या हा. प्रीमियमची व्हॅल्यू जर 120 झाली तर तुमच्याकडे 20 पॉईंटचा प्रॉफिट होतो. लक्षात घ्या. बरोबर. ओके. पण हा जो डिके होतो, हे प्रीमियम घेतल्यानंतर मार्केट जर वरती गेलं आणि खाली गेलं तर हा प्रीमियम झिरो होतो. म्हणजे तुम्ही जे 7,000 रुपये लावलेले असतात ते झिरो होतात. लक्षात घ्या. ओके ओके कळलं हे? हा कळलं. हा, एक्सपायरी नसते. आणि फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्ही पोझिशन तुमची कितीही दिवस होल्ड करू शकताय. एक्सपायरी असते त्याच्यामुळे तो तुमचा जो प्रीमियम असतो तो प्रॉफिट कधी आल्यानंतर zero ना होतो. झिरो पण होतो, पण विकायला लागतो. लक्षात घ्या लगेच. ओके. म्हणजे बाय केल्यानंतर विक्री पण त्याची लगेच करावी लागते, कारण की काय होतो, टाइम डिके होत असतो मार्केटमध्ये. ओके टाइम. सर मला हा, सर बोला. मला समजलं नाही जरा. हे बघा, तुम्ही मार्केट केलेलं नाही, बरोबर आहे? होय, तो- नाही केलं. तुमच्यासाठी ह्या एक्सपायरी ह्या गोष्टी समजून घेतल्या ना तर चांगली बेस्ट आहे, कारण की फॉरेक्स मध्ये ह्या गोष्टी नाही आहेत. लक्षात घ्या. ओके. बर फॉरेक्स मध्ये जर ह्या गोष्टी नाहीत तर त्याच्याबद्दल तुम्हाला समजून घेण्यात काय अर्थ नाही. बरोबर आहे ना? बरोबर. तुम्ही कॉम्प्लिकेटेड होताय मग. बरोबर आहे ना? हा बरोबर. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, इंडियन मार्केटमध्ये पोझिशन तुम्ही होल्ड करू शकत नाही. फॉरेक्स मार्केटमध्ये लाईफ टाइम तुमच्या अकाउंटला जोपर्यंत बॅलन्स आहे तोपर्यंत ती पोझिशन तुम्ही काय करू शकता, होल्ड करू शकता. लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल जस्ट मला एक विचारायचं होतं, म्हणजे तुम्ही हा. फॉर एक्झाम्पल $100 लावले, जो पण ते 100 झिरो होत नाही तो पण ते राहतात त्याच्यामध्ये. हा, राहतात. म्हणजे एक कसं असतं, तुम्ही पोझिशन केले, समजा तुम्ही एक 100 रुपयाला एक गोष्ट घेतले, हे बरोबर. 100चे झिरो जोपर्यंत होत नाही तुमची तोपर्यंत पोझिशन ऍक्टिव्ह होते, हा ओके राईट. ऍक्टिव्ह असते. पण इथं काय असतं, इथं एक स्टॉप लॉस नावाचा एक प्रकार असतो. हा 100चे 100 तुम्ही झिरो करणार नाही ना. नाही. हा, मग त्याच्यात कसं असतं, 100 मध्ये तुम्हाला किती लूज करायचे. माहिती आहे ते स्टॉप लॉस, ते कन्सेप्ट माहिती आहे. हा, मग 100 मध्ये तुम्हाला किती लूज करायचे. तुम्हाला समजा आता 100 मध्ये 20 लूज करायचे, मग बरोबर. तुम्ही 80 ला काय करणार, एसएल ठेवणार. स्टॉप लक्षात लॉस. घ्या. एसएल नावाची एक गोष्ट असते, ती इथे ठेवणार तुम्ही. येस. हा, कळलं हे? येस. मग 100 जेव्हा इश्यू होती ते आपोआप बंद हा, होणार. आपोआप बरोबर. तुमची पोझिशन एक्झिट होते. लक्षात घ्या. बरोबर. ओके अंडरस्टूड. त्याच्यानंतर ना इंडियन मार्केटमध्ये किंवा इंडियन ऑप्शन मार्केटमध्ये गॅप अप गॅप डाऊन होतं. थोडक्यात जर म्हणायला गेलं तर ही अशी कॅन्डल एक तयार होते आणि दुसऱ्या दिवशीची कॅन्डल अशी डायरेक्ट वरती येते. याच्यामुळे काय होतं की जो चार्ट रिडिंग असतं तुमचं, चार्टला जो रिडिंगची पद्धत असते ही कॉम्प्लिकेटेड होते याच्यामुळे. लक्षात घ्या. परत टाइमचा डिके पण होतो. टाइमचा डिके म्हणजे तुम्हाला मी जे मगाशी जे सांगितलं ते एक्सपायरी नावाची जी चीज असते, म्हणजे हो. तुमच्याकडे जसे टाइम कमी होतं तसं तुमचा जो प्रीमियम असतो तो झिरो होत जातो. लक्षात घ्या. हा टाइम डिकेचा प्रॉब्लेम आहे. मग हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे फॉरेक्स मार्केटमध्ये नाही आहेत. लक्षात घ्या. त्याच्यामुळे लोक, बिकॉज 24 तास आहे म्हणून. हा, 24 तास पण आहेत. आणि फॉरेक्स मध्ये लोक अट्रॅक्ट का होत आहेत, कारण की ही कारणे आहेत. लक्षात घ्या. हे जे त्यांचा लॉस जो व्हायला लागलाय ते ह्या सगळ्या कारणांमुळे व्हायला लागला. त्याच्यामुळे लोक काय करा, फॉरेक्स कडे जास्त अट्रॅक्ट होत आहेत. समजलं हे? येस. त्याच्यानंतर इथे जर बघायला गेलं तर तुमच्याकडे कमीत कमी फंड मध्ये पण तुम्ही ट्रेडिंग करू शकता. माहिती आहे तुम्हाला किती डॉलर टाकल्यानंतर तुम्ही ट्रेडिंग करू शकताय? मोहसिन सर, तुम्हाला माहिती आहे किती डॉलर तुम्ही मार्केटमध्ये टाकल्यानंतर तुम्ही ट्रेडिंग करू शकताय? $10 आहे गेस ना. हा, 10 किंवा 12. आपला जो ब्रोकर आहे तो 12 किंवा $15 नंतर तुम्हाला ट्रेडिंग करायला देतो. ओके. हा, पण मिनिमम तुमच्या अकाउंटला $100 असणं गरजेचं असतं, कारण की काय होतं, ज्या वेळेला $100 असतात त्यावेळेला पोझिशन हँडल तुम्हाला करायला प्रॉपर येते. लक्षात घ्या. ओके. म्हणजे जे काही नियम्स आहेत ते $100 पासून तुम्हाला लागू होतात. $10 मध्ये काय होतं, $10 ही कमी व्हॅल्यू असते आणि या कमी व्हॅल्यूला तुम्ही जास्त पैसे मिळवायचा प्रयत्न करताय. ओके. आणि इथे काय होतं, तुमचे नियम्स, तुम्ही रूल्स नाही फॉलो करत, ओके. त्याच्यामुळे तुम्ही इथे फेल होतात. त्यामुळे $10-12 लगेच जातात. ओके.
कसं होतंय, नवीन नवीन असता $10-12 टाकता तुम्ही, पण मार्केटमध्ये तुम्ही सर्व्हाइव्ह केलं नसतं ना, त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होतो. मग मार्केट काय आहे, फॉरेक्स मार्केट तुमच्यासाठी एक समुद्र आहे, लक्षात घ्या. ओके. आणि ते समुद्रामध्ये ज्या तुमच्याकडे वेव्हज येणार आहेत किंवा ज्या लाटा येणार आहेत, त्या लाटा तुम्हाला काय करतात, हे करत असतात. म्हणजे त्या लाटावर तुम्हाला कसं सर्व्हाइव्ह करायचं हे शिकवतात. ओके. आणि ते सर्व्हाइव्ह केल्यानंतर ना तुम्हाला कळणार की ट्रेडिंग कशी करायची. म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलं तर मी तुम्हाला सगळ्या जरी गोष्टी दिल्या, लक्षात घ्या, मी सगळ्या गोष्टी जरी तुम्हाला शिकवल्या तरी पण तुम्ही ट्रेडिंग व्यवस्थित पद्धतीने करू शकत नाही. का करू शकत नाही सांगा मला? प्रॅक्टिस किंवा त्याची सायकोलॉजी. हे बघा, Psychology. सायकोलॉजी आणि मनी मॅनेजमेंट हा सगळ्यात मोठा पार्ट असतो. मी जे तुम्हाला शिकवतो हे 10% मध्ये बोलतो आणि 90% मध्ये तो सगळ्यात मोठा जो खेळ असतो सायकोलॉजी आणि मनी मॅनेजमेंट. म्हणजे मार्केटला तुम्ही किती पैसे लावणार आहे, त्या पैशावर किती टक्के तुम्हाला पाहिजे आहे, त्या म्हणजे किती टक्के आल्यानंतर तुम्हाला स्टॉप व्हायचा आहे, किती लॉस झाल्यानंतर स्टॉप व्हायचा आहे. ह्या सगळा गेम सायकोलॉजी आणि माइंडसेट आणि तुमच्याकडे मनी मॅनेजमेंटचा आहे, लक्षात घ्या. ह्या गोष्टी तुम्हाला ज्यावेळेला डेव्हलप करणार तुम्ही, त्यावेळेला तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉफिट होणार, लक्षात घ्या. ओके. समजलं हे? राहुल सर, तुम्हाला काय प्रॉब्लेम? समजलं हे? त्याच्यामुळे लोक फॉरेक्स मार्केटमध्ये जास्त अट्रॅक्ट होत आहेत. त्याच्यानंतर ना ऍडव्हान्टेज जर बघितलं फॉरेक्स मार्केटचं, हे काही लिहून घ्यायची काही गरज पण नाही, फक्त ऐका. याच्यामध्ये जर बघितलं तर हे सगळ्यात मोठं फायनान्शियल मार्केट आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये कोणीही ट्रेड करू शकतं. म्हणजे $12 जर तुम्ही टाकले तर कोण पण ट्रेडिंग करू शकतं ना याच्यामध्ये. याच्यामध्ये मोठ्या फंडची पण गरज नाही तुम्हाला. $12 वर पण तुम्हाला $100 करता येतात, लक्षात घ्या. $12 चे पण $100 करता येतात, पण त्याच्यासाठी प्रॉपर तुमची सायकोलॉजी लागते. त्याच्यानंतर फॉरेक्स मार्केट ही कोणत्याही स्टॉक एक्सचेंज किंवा गव्हर्नमेंटच्या अंडर नाही. मला सांगा, इंडियन मार्केट कोणाच्या अंडरमध्ये चालतं सांगा? BSE आणि सेबीच्या सेबीच्या अंडर चालतं, लक्षात. बीएससी तुमचा हा बीएससी हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे आणि NSE हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. आणि हे कोणाच्या अंडर चालतं? सेबीच्या अंडर चालतं, लक्षात घ्या. हे कळालं तुम्हाला? सेबीच्या अंडर चालतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथं मॅन्युप्युलेशन होतं. गव्हर्नमेंटच्या अंडर चालतं, त्याच्यामुळे इथं मार्केटमध्ये काय होतं, मॅन्युप्युलेशन होतं, लक्षात घ्या. मार्केटला हँडल करता येतं, पण फॉरेक्स मार्केट आहे कोणत्याही स्टॉक एक्सचेंज किंवा गव्हर्नमेंटच्या अंडर चालत नाही. त्याच्यामुळे हे डिसेंट्रलाइज आहे. इथे मॅन्युप्युलेशन नावाची चीज होत नाही. इथे ज्याच्याकडे पैसा जास्त तोच इथं मॅन्युप्युलेशन करू शकतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना यामध्ये इनसाइडर ट्रेडिंग होत नाही. मला सांगा, इनसाइडर ट्रेडिंग कोणाकोणाला माहिती आहे? इनसाइडर ट्रेडिंग माहिती आहे तुम्हाला? मोहसिन सर, माहिती आहे तुम्हाला इनसाइडर ट्रेडिंग काय असतं? नाही. हे बघा, समजा तुमची एक कंपनी आहे, ही तुमची कंपनी आहे. आता मला सांगा, ह्या कंपनीतली तुमची जी इन्फॉर्मेशन असते ती कोणाकोणाला माहिती असते? कंपनीच्या मॅनेजमेंट, एम्प्लॉईज. हा, एम्प्लॉईज मॅनेजमेंट. मग ही जी कंपनीतली तुमची जी माहिती बाहेर लीक जर झाली आणि लीक झाल्यानंतर ना हा एक ट्रेडर आहे, ह्या ट्रेडरनं ती माहिती ऐकून तुमच्या कंपनीच्या स्टॉकला जर ऑपरेट केलं तर ह्याला काय म्हणतात, इनसाइडर ट्रेडिंग. म्हणजे आतली बातमी बाहेर आली, आतली न्यूज बाहेर आली आणि ती स्टॉक काय झाला, मॅनिप्युलेट झाला. त्याला आपण काय बोलतो, इनसाइडर ट्रेडिंग. म्हणजे इनसाइडर म्हणजे आतली बातमी, इनसाइडची बातमी आपण बाहेर काढतो आणि त्याच्यापासून त्या स्टॉकला काय करतो, मॅनिप्युलेट करतो, लक्षात घ्या. ओके. याला आपण इनसाइडर ट्रेडिंग म्हणतो. मग हे स्टॉक बाबतीत झालं, लक्षात घ्या. पण इथं फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये असं काय होत नाही, लक्षात घ्या. ओके. समजलं हे? त्याच्यानंतर तुम्ही पार्ट टाइम, फुल टाइम करू शकताय. 24 hours आहे, कधी पण करू शकता ना. सायकोलॉजी फेल होत नाही तुमची. इंडियन मार्केटमध्ये बघितलं तर 6 तास मार्केट असतं आणि ह्या 6 तासमध्ये लोकांची जॉब, ऑफिस ह्याच टायमिंग मध्ये असतं. मग मला सांगा, लोक मार्केटकडे लक्ष देतील का जॉबकडे लक्ष देतील का ऑफिसकडे लक्ष देतील? बरोबर ना. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त सायकोलॉजी जी काय फेल होते ती ह्या लोकांची होती, लक्षात घ्या. कळलं हे? त्याच्यानंतर ना लिव्हरेज, मार्जिन हे आपण पुढे बघणार आहोत. बाय सेल एका टायमिंगला टाकता येतो, बाय पण एका टायमिंगला करता येतो आणि सेल पण एका टायमिंगला करता येतो तुम्हाला इथे. तसं तुमच्या इंडियन मार्केटमध्ये बाय सेल करता येत नाही तुम्हाला. बाय केला असेल तर सेलसाठी आणि वेगळी परत अमाऊंट लागते. इथं तसं नाही, विदाऊट अमाऊंट तुम्हाला इथं बाय सेल करता येतं किंवा हेज पण करता येते. ते हे नंतर जसं पुढे जाईल तसं सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत.
त्याच्यानंतर ना ब्रोकर आहे तो कमी स्प्रेड घेतो. कमीत कमी पैशामध्ये तुम्ही इथं ट्रेडिंग करू शकता. म्हणजे ब्रोकर तुम्हाला जी काही सुविधा देत आहे त्याची तुम्ही कमी पैसे देऊ शकता. इंडियन मार्केटमध्ये तसं नाही. एक ट्रेड टाकला की तुम्हाला इथे ₹60 द्यावे लागतात आणि फॉरेक्स मार्केटमध्ये एक ट्रेड टाकल्यानंतर तुम्हाला मिनिमम ₹16 द्यावे लागतात. मग सांगा मला फॉरेक्स मार्केट चांगलं का तुमचं इंडियन मार्केट? सांगा मला काय भेटलं फॉरेक्स असेल? चांगलं आहे. फोरेक्स. फॉरेक्स Forex, चांगलं आहे. Forex. बरोबर ना? समजलं हे ॲडव्हान्टेज आहेत हे Yes. फॉरेक्स मार्केटचे. त्याच्यानंतर ना हे जे मार्केट आहे हे कोणी कोणी बघितलं सांगा, हे काय आहे? माहिती आहे तुम्हाला हे काय आहे? वॉल स्ट्रीट आहे. वॉल स्ट्रीट. बरोबर ना? हम्म. जगातलं सर्वात मोठं हे स्टॉक एक्सचेंज आहे न्यूयॉर्कचं. जगातलं सगळ्यात मोठं स्टॉक एक्सचेंज आहे आणि ते जे स्टॉक एक्सचेंज आहे त्याचा दिवसाचा जो व्हॉल्यूम आहे तो $22 बिलियन इतका आहे. लक्षात घ्या, $22 बिलियन इतका त्याचा दिवसाचा व्हॉल्यूम आहे आणि तो इंडियन मार्केटपेक्षा किती पटीने जास्त आहे तुमच्याकडं? 22 पटीने जास्त आहे. 22 पटीने जास्त आहे. लक्षात घ्या, 2240 करोड त्याचा दिवसाचा व्हॉल्यूम आहे आणि तो इंडियन मार्केटच्या 22 पटीने जास्त आहे. लक्षात घ्या. आणि याच्यात न्यूयॉर्क मार्केट आणि फॉरेक्समध्ये जर कंपॅरिझन तुम्ही जर केलं तर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पेक्षा 53 पटीने कोणतं मार्केट आहे तुमच्याकडं? फॉरेक्सचं मार्केट आहे. याचा अर्थ मार्केटमध्ये किती व्हॉल्यूम असणार विचार करा. हाय लेवलचा व्हॉल्यूम आहे इकडे. लक्षात घ्या, इथे ओके. मार्केट जर बघितलं तर 53 पटीने जास्त तुमच्याकडे. म्हणजे टोटल जर इंडियन मार्केटच्या हिशोबात जर तुम्ही विचार केला तर 75 पटीने इकडे व्हॉल्यूम तुमच्याकडे काय आहे? जास्त. लक्षात घ्या, फॉरेक्स मार्केटमध्ये. त्याच्यामुळे हा व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे तुमच्याकडे एकतर मार्केट तुमच्या टार्गेट किंवा स्टॉप लॉसकडे फास्ट जातं. हा तुमच्यासाठी एक मोठा बेनिफिट असतो. किंवा चार्ट ऑब्झर्वेशन जे असतं ते प्रॉपर जर तुम्हाला जमा लागलं तर तुमच्या स्ट्रॅटेजी इथे प्रॉपर चालतात. लक्षात घ्या. काल आहे हो सर. त्याच्यानंतर ना मार्केटचे आपण हे करणार आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इकडे हे जे मार्केट आहे तुमच्याकडे लंडनचे स्टॉक एक्सचेंज आहे, हे जे आहे हे टोकियोचं आहे, हे न्यूयॉर्कचं आहे आणि हा फॉरेक्स आहे. लक्षात घ्या, आपण आता न्यूयॉर्कचं बघितलं इथे $22.4 बिलियन इतका व्हॉल्यूम आहे न्यूयॉर्कचा आणि त्याच्यानंतर हा 18 आणि हा $7.2 बिलियन हे लंडनचं स्टॉक एक्सचेंज आहे. पण हा मोठा आहे आणि याच्यापेक्षा तुमच्याकडे फॉरेक्स मोठा आहे. लक्षात घ्या, 9 ट्रिलियन त्याचा व्हॉल्यूम आहे. काल हे व्हॉल्यूम काय असतो समजलं ना सर्वांना? हो, कळलं. हा व्हॉल्यूम म्हणजे भाग घेणाऱ्यांची संख्या. सगळे लोक जे ट्रेडिंग करतात त्यांची जी संख्या काउंट केली की त्याला आपण व्हॉल्यूम म्हणतो. लक्षात घ्या. ओके, हे बेसिक आहेत. त्याच्यानंतर ना भारतीय स्टॉक एक्सचेंजचा जर तुम्ही टाइम बघितला ट्रेडिंगसाठी तर 9:30 ला मार्केट ट्रेडिंगसाठी ओपन होतं, ते 3:30 ला काय होतं? क्लोज होतं. याचा अर्थ तुमचे जे ऑफिसचे टायमिंग असतात किंवा जॉबचे किंवा कसले पण टायमिंग असतात ते याच टायमिंगमध्ये असतात. त्याच्यामुळे हे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने करता येत नाही. सायकोलॉजी फेल होते. लक्षात घ्या, मार्केटकडे बघायचं की ऑफिसकडे बघायचं की जॉबकडे बघायचं, हा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण तसं इथे फॉरेक्स मार्केटमध्ये नाही आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये 5 दिवस 24 तास तुमच्याकडे मार्केट काय असतं? चालू असतं. मग तुमच्यासाठी हे बेस्ट आहे ना मार्केट, बरोबर ना? हो. आणि शनिवार रविवार सुट्टी असते. लक्षात घ्या, मार्केटला दोन्ही पण मार्केटला, इंडियन मार्केटला पण आणि फॉरेक्स मार्केटला पण शनिवार रविवार सुट्टी असते. त्याच्यानंतर ना फॉरेक्स मार्केट जे काय आहे त्याचे जे टायमिंग्स असतात ते 2 सेशनमध्ये असतात. आता इंडियन मार्केटचे जर बघितलं तर आपलं इंडियन मार्केट कायम 9लाच ओपन होतं, बरोबर ना? 9:15ला ओपन होतं. पण फॉरेक्स मार्केट तसं नाही. फॉरेक्स मार्केटमध्ये 2 सेशन आहेत. त्याच्यामध्ये समरमध्ये एक वेगळ्या टायमिंगला ओपन होतं आणि विंटरमध्ये एका वेगळ्या टायमिंगला ओपन होतं. आता हे जे ओपन होतं हे कसं बघायचं, काय बघायचं हे आपण बघणार आहोत. इथे जी वेबसाईट दिलेली आहे ती सर्वांनी नोट डाऊन करून घ्या. वेबसाईट जी काय आहे ती नोट डाऊन करून घ्या.
हॅलो, आवाज नाही येते सर. बघा आवाज येतो का? हो, येतो येतो. ही जी वेबसाईट आहे ती नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन झाली असेल तर हँड राईज करा सर्वांनी. मोहसिन सर घेतली डाऊन हे करून नोट डाऊन. हो हो केले केले. हा, त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, गुगलला जाणार आहे. तुमच्याकडे पण मोबाईल असेल तर तुम्ही गुगलला जाऊ शकताय आणि गुगलला जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे फॉरेक्स मार्केट हावर्स किंवा ती वेबसाईट सर्च करायची आहे. स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो दिसते सर. हा, गुगल क्रोमला जाऊन वेबसाईट सर्च करायची ती किंवा फॉरेक्स मार्केट हावर्स सर्च करायच्या. गायकवाड मॅडम, तुम्हाला हे समजतं ना सगळं? समजत आहे प्रॉपर सगळ्या गोष्टी? व्हॉइस क्लिअर आहे? हो सर. तुम्ही ही वेबसाईट ओपन करा आणि वेबसाईट ज्या वेळेला तुम्ही इकडे सर्च करणार त्यावेळेला 2 नंबरला तुम्हाला इथे वेबसाईट दिसते बघा. ही 2 नंबरला जी वेबसाईट दिसते ह्या वेबसाईटच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे. वेबसाईट ती ओपन केल्यानंतर ना तुम्हाला अशा पद्धतीचा एक स्क्रीन दिसतो. खाली थोडंसं हे करायचं, स्लाइड करायचं. त्याच्यानंतर ना हे तुम्हाला टायमिंग्स दिसतात. हे बघा इथं टायमिंग दिसते सर्वांना. ही टायमिंग दिसते हो. तुम्हाला सर्व. ही टायमिंग जी आहे ती अमेरिकेप्रमाणे आहे, लक्षात घ्या. बरोबर ना? तुम्ही इंडियामध्ये आहे, लक्षात घ्या. तुम्हाला इथे इंडियाप्रमाणे जोपर्यंत टायमिंग तुम्ही लावत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की मार्केट इंडियाच्या टायमिंग प्रमाणे कधी ओपन होतं. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, इथे जे टायमिंग आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, GMT 5:30 बघणार आहोत. कारण की GMT 5:30 आपल्यासाठी आशिया कोलकाता म्हणून एक टायमिंग येतं बघा. इकडे दिसतं का सर्वांना? हे आशिया कोलकाता दिसतं सर्वांना? दिसतं हे सर्वांना? एक मिनिट सर, नाही दिसत. एक मिनिट. 5 6 तुम्ही 5. ओपन केलंय काय? वरच्या बाजूला जावा, वरच्या बाजूला स्लाइड करा. हा, एशिया कोलम कलकत्ता. ओके. हा, एशिया कोलकाता त्याच्यावर सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर इथे गोचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा. हा केलं. हे बघा इथे ज्यावेळेला तुम्ही त्याच्यावर गोवर क्लिक केल्यानंतर इंडियन मार्केट प्रमाणे इकडे टायमिंग आली. आता मला सांगा, हा तुमच्याकडे जो 24 आहे म्हणजे हा तुमच्याकडे दिवसाचा एंड आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर दिवस तुमचा इथे चालू होतो, बरोबर ना? 12 नंतर ना इथे चालू होतं. 24 नंतर ना 1 म्हणजे तुमचा इथं दिवस चालू होतो, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? मोहसिन सर येतोय आवाज? हो, येतोय. हा, इथे तुमचा दिवस चालू होतो, लक्षात घ्या. मग बरोबर. हा दिवस ज्यावेळेला चालू होतो त्यावेळेला फर्स्ट टाइम मार्केट कोणतं ओपन होतं सांगा मला? न्यूयॉर्क. न्यूयॉर्क नाही, असं नाही, उलट असं तुमचं वॉच असं गेलं ना. अच्छा. सिडनी. सिडनी. सिडनी ओपन होतं, लक्षात घ्या. बरोबर. फर्स्ट टाइम मार्केट तुमचं सिडनी ओपन होतं. कितीला ओपन होतं बघा? 3 वाजता. 3 वाजता. हे 3 AM ला सकाळी सिडनीचं मार्केट ओपन होतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना 5 वाजता कोणतं मार्केट ओपन व्हायला लागले तुमच्याकडे सांगा मला? टोकियोचं. आणि त्याच्यानंतर 1 वाजता कोणतं मार्केट ओपन व्हायला लागले सांगा मला? लंडनचं होत आहे, बरोबर ना? बरोबर. हा, आणि 1 त्याच्यानंतर वाजता. न्यूयॉर्कचं कितीला व्हायला लागलं तुमच्याकडे? संध्याकाळी 6 वाजता. संध्याकाळी 6 वाजता, बरोबर आहे ना? हो. समजलं? ही सगळी स्टॉक एक्सचेंज आहेत, लक्षात घ्या. ओके. हे स्टॉक एक्सचेंज ओपन होतात त्यांच्या देशातले. पण हे स्टॉक एक्सचेंज ज्यावेळेला मार्केटमध्ये ओपन होतात त्यावेळेला फॉरेक्स मार्केटचा काय होतो, व्हॉल्यूम वाढतो, लक्षात घ्या. ओके. हा, मग तो व्हॉल्यूम कसा वाढतो ते बघणार आहे. एकच मिनिट.
सर याच्यामध्ये मार्केटचा एंड कधी होतो मग? दाखवतो तुम्हाला मार्केटचा एंड कधी होतो. म्हणजे हे बघा. म्हणजे सर तुम्ही बोलतात की त्या टायमिंग त्यांचे लोक ते ऍड होतात फोरेक्स मध्ये. हा, त्यांचे ऍड होतात आणि इथे व्हॉल्यूम येतो. लक्षात घ्या, इथे जर तुमच्याकडे व्हॉल्यूम आला, आता समजा इथे तुमच्याकडे सिडनी आणि टोकियो दोन्ही आले. सिडनी आणि टोकियो ज्याला वन टाइम ओपन होतं, लक्षात घ्या, हा म्हणजे ओव्हरलॅप होतं. ओव्हरलॅप ज्यावेळेला होतो त्यावेळेला इथे एक व्हॉल्यूम येतो जास्त. ओके, म्हणजे 5 वाजता. हा, 5 वाजता ते तुमच्याकडे 11 वाजेपर्यंत काय येतो मार्केटला व्हॉल्यूम असतो आणि ओके. त्याच्यानंतर ना इथे एक व्हॉल्यूम असतो बघा, इथे ओव्हरलॅपिंग सेशनला या. ओके, 6 ते 9 वाजता. हा, 6 ते 9 इथे ओव्हरलॅपला. मग कसं असतं, तुमच्याकडे हे एक समुद्र आहे, लक्षात घ्या. फॉरेक्स ओके. मार्केट तुमच्याकडे समुद्र आहे ना. ओके, कळलं. हा, मग ही जी न्यूयॉर्कचं जे सेशन असतं, इथला जो वेव्ह असतो, म्हणजे वेव्ह जर म्हणजे फॉरेक्स मार्केट मधला इथला जो व्हॉल्यूम असतो ह्यो हाय असतो, लक्षात घ्या. ओके. ह्या व्हॉल्यूमला जर तुम्हाला ट्रेडिंग करता आलं नाही तर ह्या व्हॉल्यूमला तुम्ही ट्रेडिंग करायचं. ओके. म्हणजे स्टॉप लॉस जर ह्या व्हॉल्यूम मध्ये तुमची जर जास्त जात असेल तर ह्या व्हॉल्यूमला ट्रेडिंग करायचं. ओके, आता असं का तुम्हाला मी सांगतो, दिवसाला आता तुम्हाला दिवसाला किती टक्के पाहिजे मार्केट कडून? 1 ते 2%. 1 ते 2%. मी म्हणतो 3% पाहिजे तुम्हाला. ओके, मग 3% तुम्हाला ह्या जर मार्केटमधून जर येत असतील, ह्या जर मार्केटमधून तुम्हाला जर 3% येत असतील तर तुम्ही ह्या मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायची काय गरज आहे का? मला डेलीचं आपलं हे ते कोटा फुलफिल झालं तर बाकीच्या याच्यामध्ये बघायची गरज नाही ना, बरोबर ना. नाहीतर काय होतं, लोक इथं 3% प्रॉफिट करतात आणि हाच प्रॉफिट इकडे काय करतात, घालवतात. लक्षात घ्या, बरोबर ना. हे अशा पद्धतीचं होतं, लक्षात घ्या. हे मार्केटमध्ये होतं. म्हणून मार्केटमध्ये तुम्हाला कोणता जो हे आहे तो समजला पाहिजे, लक्षात घ्या. ओके, अंडरस्टूड. कळलं? मग ही जी वेव्ह यायला लागली ही सुनामी आहे, लक्षात घ्या. आणि ही रेग्युलर वेव्ह आहे. ही तुमच्याकडे जी ही सुनामी आहे, मग कुठली तुम्हाला झेपल त्याप्रमाणे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ओके, चालेल. कळलं? असं मला म्हणायचं नाही की दोन्हीमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकत नाही. तुम्हाला जे सुटेबल होतं त्याच्यावर तुम्ही ट्रेडिंग करू शकता. कारण की काय होतं, तुमचं जे ऑब्झर्वेशन असतं त्या ऑब्झर्वेशनवर मार्केट तुम्हाला प्रॉफिट देतं, लक्षात घ्या. मग तो कोणत्या व्हॉल्यूमला करायचा ते तुम्ही ठरवलं पाहिजे, लक्षात घ्या. समजलं हे? हो, समजलं. हे या टायमिंग नुसार तुमच्याकडे मार्केट ओपन होतात. ओव्हरलॅप झाल्यानंतर मार्केटमध्ये हाय व्हॉल्यूम येतो आणि हाय व्हॉल्यूम आल्यानंतर इकडे संध्याकाळी जर बघितलं, लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये इथं सगळ्यात जास्त न्यूज असतात मार्केटमध्ये. आणि न्यूज मध्ये मार्केट काय असतं, हायली व्होलॅटाईल असतात. त्यामुळे न्यूज म्हणजे पुढे जसं जाईल तसं सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. ओके, फाईन. हा, न्यूज वगैरे तुम्हाला सगळं काही समजून येईल, नो प्रॉब्लेम. बाकी आता हे टायमिंग तर समजलं ना तुम्हाला? हो, समजलं सर. हे वेबसाईटला जाऊन तुम्ही हे बघू शकताय. हे माझं जुनं होतं, मी तुम्हाला नवीन आजच्या मार्केट प्रमाणे तुम्हाला टायमिंग दिले. पण मार्केट तुमचं चालूच असतं, लक्षात घ्या. जे फॉरेक्सचं जे मार्केट आहे ते बंद होत नाही, 24 तास चालू असतं ना तुमच्याकडे. मार्केट तुमच्याकडे 24 तास चालू असतं, लक्षात घ्या. हे फॉरेक्स मार्केट म्हणजे ज्या करन्सी पेअर आहेत ते सगळे चालू असतात. तुमच्याकडे गोल्ड जर बघायला गेलं तर गोल्ड रात्री थोडंफार थांबतं, 2:30 नंतर बंद होतं आणि 3:30 ला चालू होतं, लक्षात घ्या. हे जसं पुढे जाणार तशा सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत जातील. कुणाला काय प्रॉब्लेम आहे का सांगा याच्यामध्ये? प्रॉब्लेम असेल तर चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. मला सांगा, मार्केट कोण चालवतं? मार्केट कोण चालवतं? बँका, मोठ्या बँका, मोठ्या वित्तीय संस्था. हा, मोठ्या बँका, ज्या व्यवसाय संस्था, आता हे लोक चालवतात, बरोबर ना. याच्यामध्ये बघितलं तर हे जे आता तुम्हाला स्क्रीनवर जे दिसतं हे सगळे लोक काय करतात, मार्केटला चालवतात, बरोबर आहे काय? याच्यामध्ये तुम्ही कुठं मोडताय सांगा मला? याच्यामध्ये तुम्ही कुठं मोडताय? किरकोळ व्यापारी, किरकोळ रिटेल व्यापारीमध्ये मोडताय, बरोबर आहे ना. बरोबर. आता मला सांगा, किरकोळ व्यापारी याचा अर्थ काय झाला की यांच्या एवढे आपल्याकडे पैसे नसतात, बरोबर ना. बरोबर. हे लोक असतात त्यांच्या एवढे आपल्याकडे पैसे नसतात.
आता मला सांगा, यांच्या एवढे जर पैसे नसतील तर तुम्ही मार्केट सोडून देणार आहे का? नाही सर. मार्केट तुम्ही सोडून देणार नाही, बरोबर ना? मग मार्केट जर सोडून देणार नाही तर तुम्ही काय करणार सांगा मला, तुमचं हे काय असणार आहे? मार्केट जर सोडून द्यायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही काय करणार सांगा? मार्केटमध्ये थोडी थोडी इन्व्हेस्ट करून प्रॉफिट काढायचा प्रयत्न करणार. म्हणजे Profit काढायचा स्किल प्रयत्न डेव्हलप करून. ओके. मोहसिन सर तुम्ही सांगा मला. परत एकदा क्वेश्चन विचार ना सर, मला ऍक्च्युअली क्वेश्चन नाही कळलं. हो काय, हे बाकीचे लोक मार्केट मेकर आहेत, बरोबर. पण मार्केट मेकर एवढे आपल्याकडे पैसे नाहीत. ओके. मग तुम्ही मार्केटला सोडणार काय, म्हणजे मार्केटला लिव्ह करणार काय? नाही लिव्ह करणार मार्केट. मग काय करणार? अदर फॉर्म ऑफ इन्व्हेस्टमेंट करतो आपण. म्हणजे आपण मार्केटमध्ये दुसऱ्या पद्धतीने इन्व्हेस्ट करतो, जसे आपले म्युच्युअल फंडचे वगैरे. नाही, पण ट्रेडिंग आणि म्युच्युअल फंड वेगळे येतात, लक्षात घ्या. मग अशी तुम्हाला मी दाखवले. हो हो बरोबर. ट्रेडिंग मध्ये मग आपण मिनिमलिस्टिक इन्व्हेस्टमेंट करून जास्त प्रॉफिट करायला ट्राय करतो. हे काय, इथे जर तुमच्याकडे लिव्हरेज जरी तुम्ही जास्त वापरला किंवा प्रॉपर मनी मॅनेजमेंट किंवा रिस्क मॅनेजमेंट वापरला तरी पण तुम्ही इथं सक्सेस होऊ शकत नाही, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? ओके. इथं तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. तुमच्याकडे बघा, तुमच्याकडे मनी मॅनेजमेंट आहे आणि सायकोलॉजी पण आहे तुमच्याकडे. परत तुम्ही इथे लिव्हरेज हाय प्रमाणात वापरायला लागलाय, बरोबर? बरोबर. बरोबर आहे. पण स्किल कुणाकडे जास्त आहे, तुमच्याकडे का यांच्याकडे आहे? त्यांच्याकडे, बाकी त्यांच्याकडे. यांच्याकडे आहे, बरोबर ना? हे लोकांच्याकडे स्किल जास्त आहे, बरोबर आहे? मग तुम्हाला काय केलं पाहिजे? आम्हाला त्यांच्या बरोबर चालायला लागेल. त्यांच्याबरोबर चालावं लागणार ना. तुमचं जे थिंकिंग आहे ते यांच्यासोबत केलं पाहिजे, बरोबर ना? बरोबर. म्हणजे तुम्हाला यांचे फुटप्रिंट स्कॅन केले पाहिजेत, बरोबर ना? बरोबर. हा, मार्केटमध्ये तुम्ही जर यांचे म्हणजे जे काय तुमचे यांचे ठसे किंवा फुटप्रिंट्स जे काय आहेत ते स्कॅनिंग करून जर तुम्ही ट्रेड जर घेत असाल तर तुम्ही यांच्यासारखं, म्हणजे थोडक्यात जरी यांच्या खिशातनं जे पडणारे पैसे ते तर घेऊ शकता की नाही, बरोबर आहे ना? हा, मग तुम्हाला तुमचं जे थिंकिंग करायचं ते मार्केट मेकर सारखं करायचं, लक्षात घ्या. आणि ते मार्केट मेकरचं जे थिंकिंग आहे ते तुम्हाला मी जसं पुढे जाईल तसं सगळं तुम्हाला प्रॉपर पद्धतीने मी तुम्हाला ते देणार आहे, लक्षात घ्या. काल आहे. मग इथे तुमच्याकडे मनी मॅनेजमेंट आणि सायकोलॉजी असून महत्वाचं नाही, लक्षात घ्या. इथे तुमच्याकडे काय पाहिजे, स्ट्रॅटेजी पाहिजे. स्ट्रॅटेजीज, बरोबर ना? स्ट्रॅटेजी असेल तर मार्केटमध्ये तुम्ही प्रॉफिट करू शकता, लक्षात घ्या. अदरवाईज तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिट नाही करू शकत. तुमच्याकडे किती पण मनी मॅनेजमेंट असून दे किंवा सायकोलॉजी असून दे, स्ट्रॅटेजी नसेल कुठं पण बाय करून कसं चालणार नाही. मार्केट खाली जात असेल आणि तुम्ही बाय केलं की चालणार नाही तिकडे, लक्षात घ्या. स्ट्रॅटेजी काहीतरी पाहिजे, मार्केट कुठे जाणार आहे याची दिशा पाहिजे, पूर्ण अभ्यास पाहिजे, मार्केटचा स्टडी पाहिजे. स्टडी, रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट ह्या गोष्टी असतील तर तुम्ही मार्केटमधनं पैसे कमवू शकताय. त्याच्यानंतर मला सांगा, याच्यामध्ये बँका सर्वांना माहिती आहेत, मोठ्या बँका पण माहिती आहेत सर्वांना, कमर्शियल बँका पण माहिती आहेत, पैसे पुरवणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या पण माहिती आहेत तुम्हाला, मोठे ट्रेडर असतात ते पण माहिती आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट असतात ते पण माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे? किरकोळ व्यापारी पण तुम्हाला माहिती आहेत. इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर काय असतात माहिती आहे तुम्हाला? कुणाला माहिती आहे का इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर काय असतात? कुणी सांगू शकते का इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर काय असतात? इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी म्हणजे ते व्हर्च्युअल मनी ना, म्हणजे लिक्विडिटी म्हणजे काय थोडक्यात? सांगू काय? तुम्ही सांगू नका, तुम्ही हे आहे का? ठीक आहे. हे का, ही लिक्विडिटी म्हणजे काय थोडक्यात, तुमच्याकडे व्हॉल्यूम आहे, लक्षात घ्या. मगाशी तुम्हाला व्हॉल्यूम सांगितलं ना, व्हॉल्यूम म्हणजे काय सांगा मला? म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात मध्ये. हा, जास्त म्हणजे लिक्विडिटी म्हणजे तीच आहे, लक्षात घ्या. लिक्विडिटी म्हणजे गर्दी, थोडक्यात गर्दी, क्राऊड. ओके ओके ओके. क्राऊड. मग इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर, क्राऊड का प्रोव्हाइड करतात हे लोक? मार्केटला व्हॉल्यूम देण्याकरता. हा, मार्केटला व्हॉल्यूम देतात. पण जे इंडियन मार्केटमध्ये जे काही लोक नॉलेज घेऊन बसलेत की इकडे वरती रेजिस्टन्स आहे, इकडे वरती खाली सपोर्ट आहे,
मग हे लोक काय करतात, इकडे सपोर्ट तयार करतात आणि रेजिस्टन्स पण तयार करतात. हेच लोक तयार करतात मार्केट मेकर्स. अच्छा. इथं मग इथनं मार्केटला खाली आणायचं, लोकांना इथं बाय करायला लावायचं, इथनं मार्केटला वरती न्यायचं, लोकांना इथं सेल करायला लावायचं, परत खाली यायचं बाय करायचं, असं सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. आणि मार्केट काय करतं, एका रेंजमध्ये तयार होतं. आणि रेंजमध्ये ज्या वेळेला सगळ्यात जास्त बाय आणि सेल ज्या वेळेला झालेलं असतं, त्यावेळेला हे मार्केट मेकर काय करतात, ह्यांचे सगळ्यांची स्टॉप लॉस नेतात, लक्षात घ्या. अच्छा. आणि ह्यांचे सगळ्यांचे स्टॉप लॉस नेल्यानंतर ना मार्केटला मुवमेंट देतात. मग ही जी सगळी जी प्रोसेस आहे स्टॉप लॉस हंटिंग पर्यंतची, ती कोण करतात, हे इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर करतात, लक्षात घ्या. बरोबर आहे ना. एक्झाम्पल कुठली म्हणजे एक्झाम्पल म्हणजे हे बायसेलचंच एक्झाम्पल आहे थोडक्यात, लक्षात घ्या. बघा इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक सपोर्ट आहे. इथे लोक काय करतात, बाय करतात, इथं बाय करतात, इथं बाय करतात, इथं बाय करतात, इथं बाय, आणि इथं मार्केट गेले की इथं सेल करतात असे. मग आता हे सेलवाल्यांचे स्टॉप लॉस इथे लागलेले असतात. जास्त लॉस व्हायला नको म्हणून स्टॉप लॉस इथे लागले असतात, तर बायवाल्यांचे इथे लागलेले असतात. अच्छा. मग मार्केट मेकर पोझिशन काय करतात, इथनं डायरेक्ट मार्केटला खाली घालवतात, त्यावेळेला ह्या लोकांचे काय होतात, स्टॉप लॉस जातात. स्टॉप लॉस खाल्ले जातात. हा, स्टॉप लॉस खाली जातात आणि त्याच्यानंतर मार्केट वरती जातं, परत ह्या वरच्या लोकांचे स्टॉप लॉस खाली जातात. राईट. मग ज्यावेळेला इथनं मार्केट ज्यावेळेला खाली नेलं असतं, त्यावेळेला मार्केट मेकर काय करतात, इथं सेलची पोझिशन घेतलेली असते त्यांची खाली नेण्यासाठी, बरोबर. आणि इथं खालच्या बाजूला बायची पोझिशन घेतलेली असते. आता इथनं सेल ज्यावेळेला खाली आला, त्यावेळेला सेल त्यांचा काय असतो, प्रॉफिटमध्ये असतो, पण खाली बाय केल्यामुळं वरती गेलं मार्केट, त्यामुळे सेल काय होतो, लॉसमध्ये जातो आणि बाय प्रॉफिटमध्ये येतो. मग हा सेलची पोझिशन काढण्यासाठी मार्केटला इथं काय करतात, करेक्शन करतात, आणि इथं सेलची पोझिशन काढते आणि इथनं नंतर मार्केट काय होतं, रिअल मोमेंटम करतं. ओके. मग हे कोणामुळे होतं, हे मार्केटचे जे इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर किंवा तुमचे जे स्टॉप लॉस जे सगळे लागलेले असतात, ते ह्यांना स्कॅन होत असतात, लक्षात घ्या. यांच्याकडे मशिनरीज असतात, ह्या मशिनरीला ते सगळं स्कॅन होत असतं. मग फॉरेक्स मध्ये पण असं होतं का फक्त इंडियन मार्केट? इंडियन मार्केट काहीच नाही. इंडियन मार्केटमध्ये असा यातला किरकोळ व्यापारी जर कुठला म्हणजे या मोठ्यातला किरकोळ जरी ह्याच्यामध्ये आला इंडियन मार्केटमध्ये, तरी पण तो मॅनिप्युलेट करू शकतो, लक्षात घ्या. मार्केटचा ट्रेंड बदलू शकतो तो, यातले कोण आले तर तिकडे. अच्छा. पण इथं फॉरेक्स मार्केटमध्ये हे ट्रेंड नाही बदलायचं यांना, लक्षात घ्या. हे जे लोक आहेत त्यांना ट्रेंड बदलता येत नाही, कारण की ओव्हरऑल तुमच्या जगातनं म्हणजे जागतिक सगळीकडनं व्हॉल्यूम येत असतो, त्याच्यामुळे ट्रेंड नाही बदलत, हे लक्षात घ्या. बरोबर. एक छोटीशी मोमेंट आणतात, एक छोटीशी फक्त मोमेंट आणतात, आणि त्या छोट्याशा मोमेंटमध्ये सगळे स्टॉप लॉस जातात. हा, पूर्ण ट्रेंड ह्यांना बदलता येत नाही, लक्षात घ्या. कारण की ह्यांच्याप्रमाणे पूर्ण जागतिक व्हॉल्यूम पण असतो मार्केटला. ओके. हा, आणि तो पण व्हॉल्यूम ह्यांना जर मॅच होत असेल तरच तो ट्रेंड बदलू शकतात. तो जर व्हॉल्यूम ह्यांना जर मॅच झाला नाही आणि त्यांचा व्हॉल्यूम जास्त झाला तर हे लोक फेल होतात, लक्षात घ्या. अच्छा, म्हणते. ओके, फाईन. हा, काल आहे. हो, काल. त्याच्यानंतर ना आपण जे काय अनालिसिस करणार आहे, म्हणजे थोडक्यात जे काय तुम्ही स्टडी करणार आहे किंवा अभ्यास करणार आहे, तो कशावर करणार आहे, तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूवर करणार आहे. आहे तुमच्याकडे ऍप्लिकेशन आहे ट्रेडिंग व्ह्यूचं, सर्वांच्याकडे आहे का बघा? हो आहे. नाही सर. हा, प्ले स्टोअर मध्ये ट्रेडिंग व्ह्यू सर्च करा आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ओके, फाईन. दीपक सर आहे तुमच्याकडं? हो आहे सर. ट्रेडिंग व्ह्यू ज्यांच्याकडे नाही ते हा ओपन करा की. ओपन करा, फक्त मी इथे एक गोष्ट, हा जो लेक्चर आहे तो संपवतो आणि ते ट्रेडिंग व्ह्यूची काय सेटिंग्स असतात ते दाखवतो तुम्हाला मी. ओके, चालेल. जे काय स्टडी किंवा अनालिसिस जे काय करणार आहे हे ट्रेडिंग व्ह्यूवर करतो आपण, लक्षात घ्या. आणि ऑर्डर जे काय टाकणार आहे आपण, ऑर्डर टाकण्यासाठी आपण MT5 चा वापर करणार आहे. MT5. ओके. हा, MT5 म्हणजे मेटाट्रेडर 5. याचा सेटअप तुम्हाला ग्रुपवर मिळेल, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर येईल, तो डाउनलोड करून तुम्ही इन्स्टॉल करू शकता, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर ना आपण जो ब्रोकर वापरतो, ब्रोकर हा तुमच्याकडे लागतोच, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? ब्रोकर नसेल तर तुम्ही डील करू शकता का, सांगा मला? नाही.
नाही करू शकत. मग ब्रोकर लागतो तुमच्याकडे. मग आपल्याकडे जो ब्रोकर आहे तो एक्सनेस ब्रोकर आहे, लक्षात घ्या. MetaTrader 5 काय? MetaTrader 5 हा फक्त एंट्री टाकण्यासाठी प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे एक्झिक्युशन प्लॅटफॉर्म आहे. ओके. ज्या तुम्ही एंट्र्या प्लेस करताय त्यांच्यासाठी जो हे आहे प्लॅटफॉर्म, हम्म. त्याचे सर्व्हर आहेत, ते सगळ्यात फास्ट पद्धतीने काय करतात, तुमच्या एंट्र्या एक्झिट आणि स्टॉप लॉस वगैरे सगळं करतात ते. ओके ओके. हा, मग ती एक्स- सर्व्हिस हा, एक्सनेस मग तुमचं ब्रोकर आहे, लक्षात घ्या, ब्रोकर. broker आहे. मग एक्सएनएस वरनं पण करता येते ना ट्रेडिंग? हा, एक्सनेस वरनं पण करता येते, पण एक्सनेसचा काय प्रॉब्लेम आहे सांगतो तुम्हाला. ज्यावेळेला तुम्ही ट्रेडिंग करायला बसता एक्सनेसला आणि एक्सनेसमध्ये सगळ्यात मोठी जर न्यूज आली किंवा मार्केटमध्ये न्यूज आली तर एक्सनेसचं ऍप्लिकेशन हँग होऊन जातं पूर्ण. ओके ओके, ठीक आहे. हा, मग तो तुमच्यासाठी एक म्हणजे मायनस पॉईंट आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही एमटीचा जर वापर केला तर एमटीला हा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा जास्त लागत नाही. ओके एक्सनेसला जेवढा लागतो त्याच्यापेक्षा कमी तिकडे लागतो, लक्षात घ्या. ओके, फाईन. आणि तुमच्याकडे जे एक्सपर्ट ऍडवायझर असतात, एक्सपर्ट ऍडवायझर मतलब काय, की तुमच्याकडे जे अल्गोज असतात, अल्गोरिदम्स, ते तुम्ही MT5 ला वगैरे लावू शकता, किंवा तुमच्याकडे जे इंडिकेटर्स असतात कोड बेस, ओके. ते पण तुम्ही हा. MT5 ला फ्री ऑफ कॉस्ट लावू शकता. सर अल्गोरिदम म्हणजे काय? अल्गोरिदम म्हणजे एक प्रकारचा रोबोट असतो, लक्षात घ्या. त्या रोबोट, आता तुमचा माइंडसेट आहे, लक्षात घ्या. तुमच्या माइंडसेटला कुठं थांबायचं हे माहित नसतं, बरोबर ना? पण त्या अल्गोरिदमला सगळं माहित असतं, तो तिथंच थांबतो, लक्षात घ्या. पण मार्केटमध्ये अल्गोरिदम चालत नाहीत, कारण की मार्केट मेकर आहेत ते खूप हुशार असतात, लक्षात घ्या. फक्त ओके. तुम्ही अशा पद्धतीचा अल्गोरिदम वापरू शकता मार्केटमध्ये. तुम्हाला एक म्हणजे एंट्री कुठे येणार आहे, काय येणार आहे, ते झोन्स मार्किंग करण्यासाठी किंवा त्या झोनमध्ये मार्केट आल्यानंतर अलर्ट करण्यासाठी किंवा मनी मॅनेजमेंट करण्यासाठी तुमच्या अकाउंटचं, याच्यासाठी तुम्ही अल्गोरिदम्स वापरू शकता, लक्षात घ्या. ओके ओके. सर्वांना समजलं, आपला ब्रोकर एक्सनेस आहे. आपण जे स्टडी करतो ते ट्रेडिंग व्ह्यूवर करतो आणि एंट्र्या जे सगळं टाकतो ते MT5 वर टाकतो, लक्षात घ्या. ओके. हा, आता मला सांगा, आजचा जो सेशन झाला त्याच्यामध्ये कोणती गोष्ट तुम्हाला अवघड वाटली? कोणती गोष्ट तुम्हाला अवघड वाटली का याच्यामध्ये? हा, ऍक्च्युली फक्त म्हणजे माझं मी सांगतो, कारण मला ट्रेडिंगचे काही कन्सेप्ट माहित नसल्यामुळे वर्ड्सचे थोडे प्रॉब्लेम होता, किंवा पण ते तुम्ही क्लिअर केले बऱ्यापैकी. हा. स्टील मला थोडं कधी वाटलं तर मी ऍक्च्युली अजून फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, टेलिग्राम करू शकता, मी अवेलेबल असतो. ओके. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. फक्त काय, ज्यावेळेला मी बॅच मध्ये असतो त्यावेळेला नाही, पण तुम्हाला 100% त्याचा रिप्लाय येणार, लक्षात घ्या. ओके ओके, चालेल चालेल. हा, त्याच्यानंतर जे काय आपल्याकडं आज जे काय तुमच्याकडं आज जे काय सेशन झालं किंवा आज जो पीपीटी तुम्हाला मी शिकवला त्याच्यामध्ये काय अडचण आहे का सांगा मला. मी तुम्हाला इथं एक एक हे स्लाइड करतो. याच्यामध्ये जर पहिला जर बघितला तुम्ही तर फॉरेक्स ट्रेडिंग काय आहे हे आपण समजून घेतलं, बरोबर आहे ना? राईट. हा, त्याच्यामध्ये आपण फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे थोडक्यात काय, की जे करन्सी तुम्ही एक्सचेंज करता त्याला आपण फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतो, लक्षात घ्या. पण ते प्रत्येक वेळेला बाहेर देशात जाऊन तुम्ही करन्सी एक्सचेंज करू शकत नाही, बरोबर ना? मग त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म्स आलेत आणि ते प्लॅटफॉर्म्स वापरून आपण ते करतो, लक्षात घ्या, बरोबर ना? बरोबर. त्याच्यानंतर मेजर मायनर तुम्हाला सांगितले. मेजर म्हणजे काय, जे जास्त प्रमाणात वापरले जातात, त्याचा व्हॉल्यूम चांगला आहे आणि इथे सगळे लोक ट्रेडिंग करतात, त्याच्यामुळे इथे ट्रेड होतो जास्त, आणि इथे तुम्हाला चार्ट ट्रेडिंग वगैरे प्रॉपर येतं, त्याच्यामुळे आपण मेजर मध्ये ट्रेडिंग करतो. त्याच्यानंतर ना FD, फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फंड, बिझनेस, रिअल इस्टेट आणि गोल्ड, याच्यात जरी तुम्ही पैसे लावले किंवा मार्केटमध्ये तुम्ही जर ट्रेडिंग केला तर पण त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त काय करू शकता, तुम्ही प्रॉफिट करू शकता, लक्षात घ्या. बरोबर. याच्यापेक्षा तुम्ही जास्त प्रॉफिट करू शकताय, कारण की दिवसाला जर तुम्ही 1% अर्निंग केला, लक्षात घ्या, 1% अर्निंग करायचं तुम्हाला. दिवसाला 1% अर्निंग केल्यामुळे तुम्हाला वर्षाचे 200% अर्निंग होते, लक्षात घ्या. मला सांगा, मार्केटमध्ये 200% कोण देते काय? मार्केटमध्ये तुम्हाला LIC कंपनी देते का कधी 200%? LIC कंपनी देणार नाही तुम्हाला, तुमच्या बँका देऊ शकत नाही, म्युच्युअल फंड देऊ शकत नाही, बरोबर आहे ना? आणि हे मी तुम्हाला 1%चा हिशोब सांगितला. 1% आपण अर्निंग करत नाही, 3% करतो, लक्षात घ्या. दिवसाला आपण 3% करतो, पण स्टार्टअपला जे नवीन आहेत त्यांना 1% आपण पहिल्यांदा प्रॅक्टिससाठी 1% असतो, आणि त्याच्यानंतर ते ज्या वेळेला ट्रेन होतात किंवा त्यांना ज्या मार्केटमध्ये जे वेव्हस येणार आहेत
त्या वेव्ह ज्याला समजायला लागतात त्यावेळेला ते 3% जातात, लक्षात घ्या. ओके. आणि 3% सराव होत असेल तर नंतर तुम्ही 5-10% काढू शकता, लक्षात घ्या. सर मला एक क्वेश्चन असं होतं, हा. म्हणजे मला नॉलेज नाही तरी मी विचारतो की हा. जसं इंडियन मार्केट स्टॉक्स असतात वगैरे, पण हम्म. याच्यामध्ये हा. हे करन्सी ॲज अ स्टॉक ट्रेड करतात काय? काय म्हंटल? जसं इंडियन मार्केट स्टॉक खरेदी विक्री करतो, बरोबर? हा, स्टॉक खरेदी विक्री. पण फॉरेक्स मार्केटमध्ये करन्सी ॲज अ स्टॉक ट्रेड करतात का ते फक्त नाही 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 नाही, हे बघा, स्टॉक मार्केटमध्ये स्टॉकचं एक्सचेंज होतं, लक्षात घ्या. बरोबर. इथे तुमच्याकडे करन्सीचं एक्सचेंज होतं. तेच ना, मग ते करन्सी ॲज अ स्टॉक तुम्ही ट्रीट करता ना इथे, की हा एक हा, तेच की, करन्सी म्हणजे करन्सीला स्टॉक असल्यासारखं तुम्ही हे करू शकताय, पण आपण करन्सी ट्रेड करतोय, लक्षात घ्या. ओके. स्टॉक पण तुम्ही करू शकता. आपला जो प्लॅटफॉर्म आहे, आपला जो ब्रोकर आहे, त्याच्यावर तुम्ही स्टॉक पण करू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर स्टॉक बघायचं झालं तर मेटा आहे, नेटफ्लिक्स आहे, ऍपल ओके. आहे, नायके ओके. आहे. अशा पद्धती चांगले चांगले स्टॉक तुम्ही ट्रेड करू शकता, लक्षात घ्या. पण इंडियन स्टॉक मार्केटमध्ये काय प्रॉब्लेम होतो, तुम्ही जर डिलिव्हरीसाठी किंवा होल्डिंगसाठी घेत असाल तर भरपूर त्याला कॅपिटल लावावं लागतं, बरोबर. कारण की त्याला लिव्हरेजचा प्रॉब्लेम येतो. लिव्हरेज म्हणजे थोडक्यात ब्रोकर तुम्हाला एक प्रकारची क्रेडिट देतो. मग ते क्रेडिट देतो, बरोबर. इंडियन मार्केटमध्ये नसतं, लक्षात घ्या, क्रेडिट. हे फॉरेक्स मार्केटमध्ये भरपूर क्रेडिट असतं. अच्छा. ब्रोकर तुम्हाला भरपूर प्रमाणात क्रेडिट देतात आणि त्या क्रेडिटचा कसा पुरेपूर वापर करायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे फक्त मार्केटमध्ये. अच्छा. मग ते कोण सांगतं? फक्त ते तुमची स्ट्रॅटेजी सांगतं, लक्षात घ्या. ओके. कळलं हे? हो, कळलं. त्याच्यानंतर ट्रेडिंग ही खूप सोपे आहे, स्मार्ट आहे. योग्य पद्धतीने करायला शिकणे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. स्मार्ट, सोपं, रील्स वगैरे बघून, इंस्टाग्रामचे रील्स वगैरे बघून, युट्यूबचे हे बघून लोक येतात इकडे, लक्षात घ्या. त्यांना काय वाटतं 1-2 महिन्यात प्रॉफिट होईल, पण मार्केट एवढं सोपं नाही आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? राईट. हा, मार्केटमध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी प्रॉपर जर ठेवला आणि तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, सायकोलॉजी ह्या गोष्टी जर प्रॉपर जर तुम्हाला जमायला लागल्या तर तुम्ही मार्केटमध्ये एक पूर्णपणे सक्सेसफुल ट्रेडर होऊ शकता, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मार्केट हे काय पैसे मिळवायचे मशीन नाही, तो एक प्रकारचा बिझनेस आहे आणि बिझनेसमध्ये प्रत्येक रूल फॉलो करावे लागतात, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? येस. त्याच्यानंतर फॉरेक्स ट्रेडिंग का करणार हे तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे, कारण की इंडियन मार्केटमध्ये भरपूर त्रुटी आहेत किंवा भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, ते फेस लोकांना भरपूर करावे लागतात आणि ते प्रॉब्लेम फेस करताना लोक भरपूर लॉसमध्ये जातात, लक्षात घ्या. आणि ते लॉसमध्ये जाऊ नये म्हणून लोक काय करतात, फॉरेक्सकडे अट्रॅक्ट होत आहेत, लक्षात घ्या. पण एक लोकांचं काय होतं, फॉरेक्समध्ये ब्रोकर चांगला मिळत नाही किंवा गायडन्स चांगला मिळत नाही किंवा स्ट्रॅटेजी चांगली नसते, त्यामुळे लॉस होतात आणि शेवटी फॉरेक्सला पण नाव ठेवतात, लक्षात घ्या. बरोबर ना? म्हणजे अशा गोष्टी होतात मार्केटमध्ये. त्याच्यानंतर आपण हे स्टॉक एक्सचेंज आहे ते बघितलं, त्या स्टॉक एक्सचेंजपेक्षा फॉरेक्स मार्केटचा व्हॉल्यूम किती पटीने जास्त आहे हे बघितलं. त्याच्यानंतर भारतीय स्टॉक एक्सचेंज आणि फॉरेक्समध्ये जे टायमिंगचं तुमच्याकडं हे आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं, हे मार्केट तुमच्यासाठी 5 तास म्हणजे 5 दिवस 24 तास चालू आहे. तुम्ही हे कधी पण करू शकता, लक्षात घ्या. येस. हा, रात्रीचे तुम्ही 2 वाजता जरी ट्रेड टाकला तरी मार्केट तुमचा ट्रेड घेते. ओके. त्याच्यानंतर आपण हे बघितलं, मार्केट कोणतं मार्केट कधी ओपन होतं आणि त्यानुसार व्हॉल्यूम कसा वाढणार आहे. ओव्हरलॅपिंग सेशनमध्ये कसे व्हॉल्यूम्स वाढतात हे आपण चेक केलं. त्याच्यानंतर मार्केटमध्ये कोणकोणते प्लेयर आहेत, मार्केट कोण चालवतं, मार्केटचे जे काही प्लेयर्स आहेत ते बघितले आपण. आणि आपलं जे बिहेवियर आहे, म्हणजे तुम्ही जे काय वागणार आहे ते यांच्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे, लक्षात घ्या. आणि हे कसं वागायचं ते आपण पुढे आपल्या सगळ्या सिलेबसमध्ये तुम्हाला आणि त्या विजन थ्रू तुम्ही ट्रीट करता, लक्षात घ्या. त्याच्यानंतर जे काय अनालिसिस करणार आहे आपण ते ट्रेडिंग व्ह्यू मध्ये करणार आहे आणि ऑर्डर टाकण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म वापरणार आपण MT5 वापरणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपला जो ब्रोकर आहे तो एक्सनेस आहे आणि हा आपल्यासाठी ट्रस्टेड आहे. आपण याच्यामध्ये 5 वर्ष काम करतो, त्याच्यामुळे आपल्याला याच्यातून काहीही प्रॉब्लेम आलेला नाही आणि तुम्हाला पण आपण येऊ देणार नाही. आमच्या अंडर तुमचे जर अकाउंट्स असतील तर तुमचा कोणताही प्रॉब्लेम असेल तर आम्ही सॉल्व्ह करून देऊ शकतो, लक्षात घ्या. आता सांगा मला, या सर्व PPT मध्ये तुम्हाला काय अवघड असं वाटलं का? कोणाला काय अवघड वाटत असेल त्यांनी मला माईक ऑन करून विचारू शकता, नो प्रॉब्लेम. सर जरा ते टाइम लॅपिंगचं होतं ना, ते जरा परत सांगा की. हेच म्हणता ना? हा, हे
हे बघा, ही वेबसाईट टाकल्यानंतर ना असं तुम्हाला चित्र दिसतं. होय. मग त्याच्यामध्ये काय असतं, हे जे मार्केट आहेत हे लंडनचं मार्केट आहे, लक्षात घ्या. ह्या मार्केटचा आणि फॉरेक्स मार्केटचा काही संबंध नाही. ओके. हा न्यूयॉर्कचं मार्केट आहे, हे सिडनी आणि हे टोकियो. पण हे ज्यावेळेला मार्केट ओपन होतात त्यावेळेला ह्या देशातले मेंबर्स ऍक्टिव्ह होतात आणि ते फॉरेक्स पण ट्रेडिंग करतात, लक्षात घ्या. ओके. हा, त्यामुळं हे हे लंडन चालू आहे तुमच्याकडे आणि हे न्यूयॉर्क पण चालू आहे. पण हे लंडन चालू असताना न्यूयॉर्क पण चालू आहे ना तुमच्याकडे. होय. मग हा ओव्हरलॅप झालाय. ओव्हरलॅप म्हणजे टायमिंग ओके. वन टाइम मध्ये 2 मार्केट चालू आहेत. इथे पण तसं अच्छा. झालंय बघा. हां, 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 हां. मग इथे आलं काय लक्षात. होतं, व्हॉल्यूम येते, व्हॉल्यूम जास्त. व्हॉल्यूम म्हणजे इथे संख्या जास्त येते मार्केटमध्ये. संख्या जास्त आहे ट्रेडरची. हा, हां. संख्या. मग हे संख्या, इथली संख्या जर तुम्हाला जर झेपत नसेल तर इथल्या संख्येवर तुम्ही ट्रेड करू शकता. ओके. बरोबर ना. इथं हां, तुम्हाला हां. जर दिवसाचे किती 3% अर्निंग करायचे आहेत, 5% अर्निंग करायचे आहेत, प्रॉफिट झाला की शांत बसायचं. इथं काय करत बसायचं नाही. कारण काय की करायचं? सगळ्यात जास्त मॅनिप्युलेशन होतं, सगळ्यात जास्त ऑपरेट होतं ते ह्या टायमिंगला होतं मार्केट, लक्षात घ्या. ओके. आणि तुमचा माइंडसेट जर प्रॉपर ऑपरेटिंगचं स्किल जर समजत नसेल तुम्हाला, तर तुम्ही हं. लॉसमध्ये जाणार ह्या सेशनला. इथं तसं नसतं, हं. लक्षात घ्या. इथं ऑपरेटिंग नावाची सिस्टीम जास्त नसते. ओके. इथं वरती जास्त असते. ओके, ओके. कळालं हे? हो, कळालं. बाकी कुणाला काय प्रॉब्लेम आहे का सांगा मला जरा. बाकी नितीन सर, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही काय नाही. आहे ना, सगळं तुम्हाला कळालं आजचं? हो. ऍक्च्युली हे बेसिक आहे. इथे जास्त आपण इंटरेस्ट घेत नाही याच्यामध्ये, पण तुम्हाला हे बेसिक पण माहिती असलं गरजेचं आहे, लक्षात घ्या. बेसिक जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही फ्रंटेजला म्हणजे पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला प्रॉपर समजणार आहेत. त्याच्यानंतर सिद्धार्थ सर, तुम्हाला समजलं का हे? हा, समजलं. सर, त्याच्यानंतर हे 4च मार्केट का असे इफेक्ट करतात, बाकीचे मार्केट नाहीच आहेत का? आहेत की बाकीची मार्केट, पण त्यांना व्हॅल्यू नाही जास्त. जसं मेजर आणि मायनर आपण डिफरन्स बघितला ओके. मगाशी करन्सीमध्ये, तसे त्या मार्केट ते मायनर आहेत, लक्षात घ्या. ओके. ओके. त्यामुळं ही 4च मार्केट जास्त हे करतात. म्हणजे ह्या तुमच्या जागतिकमध्ये ह्या 4 मार्केट सगळ्यात हायली इम्पॅक्टेबल आहेत. हा, पण त्या छोट्या मार्केटचं काहीतरी इम्पॅक्ट येत असेल ना, काहीच येत नाही, पण ते त्यांच्या पुरतं मर्यादित असतं ना. बघा, छोटे मार्केट असतात ते स्टॉक एक्सचेंज असतात, लक्षात घ्या. ओके. पण स्टॉक एक्सचेंज करणारे जे हे ट्रेडर असतात, लक्षात घ्या. अच्छा. आता आपलं इंडियाचं जे मार्केट आहे, लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला इंडियाचं मार्केट दिसतं? हे हा 3 ते 9 ते हे ना, बरोबर. नाही, इंडियाचं मार्केट कुठं येतं? इंडियाचं मार्केट ओपन नाही ना, ओके. दिसत नाही ना. पण याच्यामध्ये तुम्हाला ओके. ओके, फाईन. तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग करताय का नाही? पण हो, करताय ना. पण खरं सगळ्यात हो. जास्त जो पैशाचा व्यवहार ह्या देशातून होतो, या 4, अच्छा. ओके. त्याच्यामुळे ह्याला जास्त त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे, लक्षात घ्या. ओके. फाईन. कळालं हे? येस. नितीन सर, तुम्हाला कळालं हे प्रॉपर सगळं? हो कळालं. फिरोज सर, तुम्हाला समजलं हे? हो सर, हे सगळं समजलंय. माझा जस्ट एक डाऊट होता हा, बोला की. की मला USD एक सिम्बॉल सगळ्यामध्ये कॉमन दिसतोय, GBP, होय, जपानीज येन. कॉमन दिसतंय. म्हणून इथे जे न्यूयॉर्क आहे तुमच्याकडं, हे बघा, इथे जर बघितलं तुम्ही, हा. इथे किती 6, 7, 4, 5 तास इथे मार्केट ओव्हरलॅप करायला लागले का तुमच्याकडं? हो. आणि इथे किती 1, 2 आणि 3 तास इथे ओव्हरलॅप किती मार्केट करायला? 3 तास. आता 3 तुम्ही तास. मला सांगा, इथं 3 तास करते आणि इकडे 5 तास करते, मग सगळ्यात जास्त व्हॉल्यूम कुठं असणार सांगा मला? 5 तास. 5 तासकडे इकडे व्हॉल्यूम नसतो, लक्षात घ्या. इथंच व्हॉल्यूम जास्त आहे, कारण की न्यूयॉर्कची तुमची जी करन्सी आहे ती जागतिक सगळ्यात जास्त प्रमाणात चालते, हा. म्हणून तिला आपण मेजर म्हणतो, लक्षात घ्या. आणि इथं व्हॉल्यूम सगळ्यात हाय येतो, हम्म. बरोबर ना. आता सगळ्यात जास्त हाय लेवलला जीडीपी कुणाचा जास्त आहे? सगळ्यात जास्त हाय लेवलला अमेरिका, USA. अमेरिकेचा ना, म्हणून इथं सगळ्यात जास्त मार्केटला इम्पॅक्ट पडतो. हो सर, म्हणजे आपण जसं इंडियनला स्टॉक बाय करतो, मग फॉरेक्स मध्ये आपण करन्सी एक्सचेंज करतो का? हा, करन्सी बाय सेल करणार इकडे तुम्ही. ओके, म्हणजे ते वर गेल्यानंतर जे प्रॉफिट सेम ॲज इट इज. म्हणजे स्टॉक बघा, समजा आता हा तुमच्याकडे टाटा मोटरचा स्टॉक आहे, हा तुम्ही 200 रुपयाला खरेदी केला. आता 200 रुपयाला खरेदी केलाय म्हणजे बाय केलाय ना. आता हा बाय केल्यानंतर खाली गेला पाहिजे का वरती गेला पाहिजे?
वर गेला पाहिजे. वर गेला पाहिजे. गेला मग पाहिजे. 200 300 गेला की तुम्हाला 100 रुपयाचा प्रॉफिट होणार ना, हम्म. बरोबर आहे काय? तसंच फॉरेक्स मध्ये गोल्ड आहे, लक्षात घ्या. हे गोल्ड 2500 रुपयाला तुम्हाला फॉरेक्स. हम्म. आता 2500 ची गोष्ट तुम्ही बाय केली, लक्षात घ्या. ओके. ही बाय. आता 2500 ची गोष्ट जर 2600 ला गेली तर तुमचं प्रॉफिट होणार का लॉस होणार सांगा मला? प्रॉफिट होणार. प्रॉफिट होणार ना, बरोबर ना. मग ही प्राइस आहे, ह्या प्राइसला तुम्ही बाय करायचं. मग ह्या प्राइस साठी ठराविक पैसे लावावे लागतात. हम्म. एकेदा पैसे पण लावावे लागत नाहीत. पण यातून इथून जर मार्केट चुकून जर खाली गेलं तर ते लॉस जो असतो तो तुमच्या अकाउंटच्या बॅलन्स मधनं कट होतो, लक्षात घ्या. हम्म. पण तुमच्याकडे स्ट्रॅटेजी जर प्रॉपर असेल तर मार्केट वरतीच जाणार ना, हो. यस. बरोबर आहे ना. येस. फक्त स्टॉक मार्केटमध्ये स्टॉकचे एक्सचेंज होतात आणि फॉरेक्स मार्केटमध्ये करन्सी एक्सचेंज होतात. पण आपण फक्त करन्सी एक्सचेंज करत नाही, आपण भरपूर काय काय एक्सचेंज करतो, लक्षात घ्या. तुम्ही फॉरेक्सचा स्टॉक पण करू शकता, फॉरेक्स मार्केटचा स्टॉक पण करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर क्रिप्टो पण करू शकता, लक्षात घ्या. ओके. क्रिप्टो म्हणजे माहिती आहे ना? हा, डिजिटल करन्सी. हा, डिजिटल जी व्हर्च्युअल करन्सी असते ती क्रिप्टो, बिटकॉइन, इथेरियम वगैरे करू शकता तुम्ही येस, इथे. येस. त्याच्यानंतर ना स्टॉक क्रिप्टो झालं, त्याच्यानंतर इंडेक्स पण तुम्ही करू शकता, लक्षात घ्या. इंडेक्स म्हणजे काय माहितीये तुम्हाला? इंडेक्स म्हणजे जे सेम व्यवसाय करतात त्यांचा एक क्लब करतात आणि त्याचा एक चार्ट बनवतात. हा, त्याचा एक चार्ट बनवतात. म्हणजे थोडक्यात आपल्या इंडियाला कोण रिप्रेझेंट करतं सांगा मला? NSE बॉम्बे याच्यामध्ये सॉरी निफ्टी 50 वगैरे असे इंडेक्स आहेत. हा, निफ्टी 50 आणि सेन्सेक्सचं सगळ्यात जास्त तुम्ही नाव वापरताय बघा सगळीकडे, हा. बरोबर काय? आपल्या इंडियाला निफ्टी 50 आणि सेन्सेक्स काय करतो, प्रेझेंट करतो, बरोबर काय? तसे अमेरिकेमध्ये तुम्हाला इथे इंडेक्स, यांचे जे इंडेक्स आहेत म्हणजे थोडक्यात जर US30 म्हणजे काय, इथे बघितलं तर तिथं 30 कंपनीज आहेत. US100, SPX 500, SPX 500 हे तुम्ही ट्रेड करू शकता, लक्षात घ्या. ओके. आता इथे काय आलं, स्टॉक ट्रेड करू शकताय, क्रिप्टो ट्रेड करू शकताय, इंडेक्स ट्रेड करू शकताय, त्यानंतर करन्सी ट्रेड करू शकताय आणि कमोडिटी पण ट्रेड करू शकता, लक्षात घ्या. कमोडिटी म्हणजे काय माहिती तुम्हाला? मेटल्स, नॅचरल. हा, निसर्गापासून जे बनलेले असतात, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, परत तुमच्याकडं हे असणार, कॉपर असणार, निकेल असणार, ऑइल पण असतं. ऑइल असणार, कापूस असणार, अल्युमिनियम असणार, ह्या असल्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे ट्रेड करू शकता, लक्षात घ्या. फक्त या सगळ्या गोष्टींना तुमची स्ट्रॅटेजी प्रॉपर पाहिजे, तरच तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिट करू शकता, लक्षात घ्या. हो सर, मग बरोबर. तुम्ही कुठं पण ट्रेड करा, बरोबर आहे ना? हो सर. आणि ते USD ह्याच्यामुळे आहे का सर की ती करन्सी एकदम स्ट्रॉंग आहे त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट दुसरं आपण हा, त्यांचंच विजन आहे सगळीकडे, USDच. आता तुम्हाला गोल्ड जर बघायला गेला, XAU USD ही एक पेअर मिळणार, XAU आणि AUD ही एक पेअर मिळणार. म्हणजे हे वरचं जे गोल्ड आहे ते अमेरिकेचं, लक्षात घ्या, आणि खालचं जे गोल्ड आहे ते ऑस्ट्रेलियाचं. तर व्हॉल्यूम जास्त ह्या गोल्डला, लक्षात घ्या. त्यामुळे लोक ह्या इकडे बघत नाहीत, लोक इकडे बघतात जास्त. कळालं हे? हो सर. येस सर. थँक्यू सर. आणखी कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर हे माईक ऑन करून सांगा मला क्लिअर. दीपक सर, काय प्रॉब्लेम असेल तर सांगा. सगळे लोक नवीन असतात मार्केटमध्ये, लक्षात घ्या, भरपूर प्रॉब्लेम्स असतात. नाही सर, क्लिअर झालं. क्लिअर झाले ना? हो. बाकी किरण सर, तुम्हाला काय प्रॉब्लेम?